काय काय असू शकतं त्याच्या पुढची लेवल गाठणारी स्पर्धा म्हणजे सुप्रीमो. अगदी चंदू सर, मजा या गोष्टीची आहे की आपण जगभरातील सगळ्या खेळाडूंची नेहमी माहिती गोळा करत असतो किंवा त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आपल्याला आवडत असतं. त्यातल्या त्यात आपण म्हणूया इंटरनॅशनल सर्किटमध्ये जेवढे प्लेयर्स आहेत त्यांचे बॅनर्स, त्यांचे फोटोज आपण स्टेडियममध्ये बघतो खरं. पण जेव्हा आपल्या घरातली मंडळी येतात, आपल्या जवळची मंडळी येतात, त्यांचे बॅनर जेव्हा बघायला मिळतात तेव्हा त्याच्या घरच्यांना किती आनंद मिळत असेल. हे नक्की ह्या सुप्रीमो चषकची ही खासियत आहे, मला असं वाटतं. नक्कीच आणि ते तुम्हाला इकडे पाहायला मिळू शकतं. सुप्रीमो म्हणजे सर्वोच्चतेचं प्रमाण आणि त्यामुळे सर्वच बेस्ट गोष्टी या ठिकाणी. आणि कुणाला वाटलंही नसेल की टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे बॅनर्स फ्लॅग्स येऊ शकतात. हो, ते आलेले आहेत सुप्रीमोमध्ये, ते तुम्ही पाहू शकता. एवढं चांगल्या मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर विनी सर बऱ्यापैकी म्हणजे 90% ठिकाणी तरी ग्रास ग्राउंडची मैदानच पाहायला मिळत नाही. आपल्याकडे मुंबईला तर बऱ्याच ठिकाणी कुठे सिमेंटच्या प्लॉटवर पाहायला मिळतात, कुठे रस्त्यावर क्रिकेट पाहायला मिळतं, कुठे बंद ग्राउंडचं क्रिकेट पाहायला मिळतं, कुठे माती असते, कुठे पार्किंगच्या जागेवर देखील हे क्रिकेट खेळलं जातं. परंतु अशा प्रकारच्या मैदानांवर क्रिकेट खेळण्याची संधी मिळणं आणि त्यावर एवढं मोठं आयोजन असतं हे सुप्रीमो चषकाने मात्र दाखवलंय. आणि हळूहळू म्हणजे गेल्या 10 वर्षात 10 पर्वात त्याचे पडसाद इतर ठिकाणीही पडले. आता त्याचं इतर आयोजकांनी मनावर घेतलं. म्हणजे आयोजन म्हणजे काय काय असू शकतं. म्हणजे ही स्पर्धा पाहण्यासाठी केवळ प्रेक्षकच येत नाही, तर महाराष्ट्रभरातून, भारतभरातून आणि जगभरातून ऑर्गनायझर देखील इकडे दाखल होतात की या ठिकाणावरचं आपल्या स्पर्धेमध्ये आपण काय नेऊ शकतो ते देखील दाखवताना त्याच्यासाठी देखील प्रेक्षक येतात. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय सेट सेट अँजेलस पुणे हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मागील मॅचमध्ये सुरुवातीला धावा आल्या, परंतु त्यानंतर त्यांनी जे नियंत्रण केलं होतं विशेष म्हणजे त्यांच्या गोलंदाजांकडे फिरक देण्याची क्षमता हे देखील पाहायला मिळालं होतं. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दुसऱ्या डावामध्ये दत्ता पवार, अमित तांबे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शरद पारगे यांची जी बॅटिंग आहे ही निर्णायक राहिली होती आणि एक मोठा विजय मात्र मिळवला होता पहिल्या सामन्यामध्ये धमाका क्रिकेट क्लब दिल्लीच्या विरुद्ध. आणि दुसऱ्या बाजूला एक संघर्षमय सामना जरूर झाला, परंतु चिरसाट स्पोर्ट्स आणि JVA ब्रदर्स यांनी विजय मिळवला आणि त्यामध्ये संस्कारची भूमिका देखील तेवढीच मोलाची राहिली आहे. आणि आता दोन्ही संघांनी अंदाज घेतलाय. सर, इकडे खूप सारे प्रेस्टीज असते. म्हणजे तुम्ही मैदानावर येणं, तुमच्या अंगावर सुप्रीमोचा किट्स असणं इथपासून सुरुवात होते. तर त्या खेळाडूची किंवा त्यांच्या कुटुंबियाची, गावाची किती अभिमानाने मात्र या ठिकाणी त्यांना वाटत असेल. आणि त्याचे स्टेटस जर एखादं किटवर जरी तो खेळाडूचा फोटो असेल ना, सर्व गावच्या गाव, तालुकाचा तालुका स्टेटसला ठेवतो की आमच्या तालुक्यातला, आमच्या गावचा मुलगा सुप्रीमो खेळलेला आहे. जर त्यांनी परफॉर्मन्स दिलाच चांगला तर मात्र प्रत्येकाच्या स्टेटसला तेच व्हिडिओ असतात, त्याचा षटकार, त्याच्या विकेट, या सर्वांच्या स्टेटसला. आणि म्हणजे सुप्रीमो नो डाऊट प्रिंट मीडिया सामनाला मात्र खूप मोठ्या प्रमाणावर त्याची कव्हरेज देखील असते. परंतु टेनिस क्रिकेट म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया जास्त तेवढी दखल घेत नाही, परंतु सोशल मीडिया ही जी टेनिस क्रिकेटची आहे ना, मी म्हणेल खूप मोठी स्ट्रॉंग आहे. आणि त्याच्यामुळे टेनिस क्रिकेटला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. आणि आज सुप्रीमो सारख्या स्पर्धा या टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. अगदी खरं म्हणाले सर, कारण आपण बऱ्याचदा म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असताना नक्की आपण काय मिळवलं, नक्की आपण काय कमवलं. आणि चंदू सर, जसं तुम्ही म्हणालात की किट एकदा तो अंगावरती चढला, ते टी शर्ट, ती जर्सी, एकदा का सुप्रीमो नावाची जर्सी जेव्हा अंगावरती चढते तेव्हा त्यावेळेला लक्षात येतं आपल्याला जबाबदारीचं भान राखायला लागतं, आपल्याला खेळाचं ज्ञान असावं लागतं, आपल्याला सुप्रीमो चषकमध्ये खेळण्याचं हे भान राखत असताना आपल्याला मात्र लक्षात आलं पाहिजे की आपण इतक्या दर्जेदार क्रिकेटचं सामना एकदा खेळणार आहोत की तिथे जाऊन आपली तर पारख होणारच आहे, पण त्यासोबत संपूर्ण संघाची पारख होणार आहे. आणि चंदू सर, एक गोष्ट मात्र नक्की की तुम्ही म्हणाला जर्सी, किट हे जेव्हा अंगावरती येतं जबाबदारीचं भान तर वाढतं खरं, पण तेव्हा ते फोटो जेव्हा काढले जातात ना, कोणीतरी फार छान म्हटलंय की पिक्चर तो सब निकालते हैं, इमेज खुद की खुद बनानी पडती है. तर ती इमेज बनवणं या खेळाडूंच्या हाती आहे. फक्त ती जर्सी अंगावरती चढून चालणार नाही. त्या 22 यार्डवरती त्या 11 जणांमध्ये तो खेळ कसा रंगतोय हे मात्र फार रंजकतेचं ठरतं. आणि त्यातून एखादा उभारी घेतो आणि नवीन नाव पण आपल्याला नक्की दिसते. आता मगाशी आपण बघितलं की नवीन नावं सुद्धा आता त्या फेरीजमध्ये जोडली जात आहेत, जिथे दिग्गजांची नावं टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेली आहेत आपण. नक्की त्याच्यापुढे मी आणखी जाईल की म्हणजे नुसतं खेळाडूंच्या बाबतीत ओव्हर टू यू चंदू सर. नुसतं खेळाडूंच्याच बाबतीत नाही, समालोचकांच्या बाबतीत देखील. त्या प्रत्येक समालोचकाचं देखील स्वप्न असतं की इकडे यायचं, समालोचन करायचं हरीश सर. आणि ते आज मात्र या ठिकाणी समालोचन करायला मिळणं, मी बाईंचा खऱ्या अर्थाने, बाई आपला मनापासून आभारी असेल.
कारण आज समालोचनाची संधी म्हणजे इकडे गरीब श्रीमंत पाहिलं जात नाही. मी देखील 10/10च्या चाळीतल्या रूम मधून सुप्रीमोच्या स्पर्धेमध्ये तुम्ही मला संधी दिलीत, आयुष्यभर तुमचा ऋणी असणार आहे, हे सुप्रीमोने मला दिलंय. अंपायर 1 मिनिट थांबायचं आहे. 1 मिनिट, ओनली 1 मिनिट. नंदू पाटील जरा वर या. अंपायर 1 मिनिट घेतोय आम्ही. थँक्यू. सुप्रीमो म्हणजे खूप काही आहे सर. प्रेक्षकांसाठी देखील खूप काही आहे. त्यामुळे लांबच लांबवरून प्रवास, कोणी 100 मीटर, कोणी 200 किलोमीटर, 300, कोणी गावावरून आलेत. बऱ्याच प्रेक्षकांनी आम्हाला सांगितलं, आम्ही खास 5 दिवस आम्ही आमच्या गावावरून आलो, आम्ही आमच्या नातेवाईकांकडे राहतोय. तसं पाहिलं तर उन्हाळा म्हटलं तर चाकरमानी मुंबईकर आपापल्या गावी जातात, परंतु सुप्रीमो म्हटलं तर गावातील जे ग्रामस्थ आहेत ते मुंबईत आपल्या नातेवाईकांकडे येतात. का तर त्यांना सुप्रीमो पाहिजे असते. नाही म्हणजे ह्यात जर मराठीत म्हणायचं झालं तर आपण ना मामाच्या घरी जायचो. आता दिवस असे आहेत की मामा सांगतायत भाचा मी तुझ्याकडे येऊ का, मला पण सुप्रीमो बघायची आहे. तर हे सुप्रीमोने किमया केलेली आहे. सर खूप काही या ठिकाणी सुप्रीमो म्हणजे आहे आणि नक्कीच हरीश सरांसारखे मार्गदर्शक आम्हाला नेहमीच तिकडे लाभतात. यावर्षी देखील आमच्या कॉमेंट्री टीममध्ये युवा समालोचक मणिजी पाटील असतील, मीरा भाईंदरचे, मालवणी समालोचनाचे बादशहा अर्थातच बादल चौधरी यांना आपण या ठिकाणी पाहिलं. त्याचबरोबर जर पाहिलं तर आमच्या समालोचकांचे लिटिल मास्टर आणि ज्यांचं समालोचन देखील एकदा का समालोचनाच्या भूमिकेत घुसले की ते एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात, असे प्रशांतजी आदवडे, विरार मूळचे चिपळूणचे परंतु विरारवासी. आणि खेळाडू, प्रेक्षक, आयोजक या सगळ्या काही एका वेगळ्याच दुनियेमध्ये घेऊन जातात. सर हे 5 दिवस सुरू कधी होतात, 5 दिवस संपतात कधी कळत नाही. परंतु भाईंचं प्लॅनिंग 1 वर्षाचं असतं अगोदरपासून, की कशा प्रकारे पुढच्या वर्षीची स्पर्धा करायची यासाठीचे त्यांचे प्रयत्न मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळत देखील असतात. आणि आज या ठिकाणी 2 बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळणार आहे. आणि क्रिकेट आज पुन्हा एक गोष्ट सिद्ध केली सर, तुमची नावं मोठी असून चालत नाही, तुम्ही मैदानावर जाऊन परफॉर्मन्स करणं खूप महत्त्वाचं असतो. जी हाँ, एक बार आप स्टारबक्स में चले जाएं और टाटा की कॉफी का मजा ले, वो स्वाद वही रहेगा. लेकिन खेल में स्वाद बदलते रहेगा. यू गॉट टू बी कंसिस्टेंट. आज ऐसे नहीं माइकल हसी को मिस्टर क्रिकेट कहा जाता है क्योंकि उसकी सातत्यता. चेक. सॉरी टू इंटरप्ट सर, पण एक गुड न्यूज आपल्याला द्यायची आहे. आपण सुप्रीमो चषक जो YouTube वरती पाहतो आहोत त्याचे नुकतेच 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि हे यश आहे आपल्या सुप्रीमो ट्रॉफीचं. 10,000 सबस्क्रायबर्स नुकतेच पूर्ण झालेले आहेत आणि हळूहळू ही संख्या वाढणार आहे, कारण उद्याचा दिवस सुद्धा आपल्याला बघायचा आहे. त्यामुळे मला वाटतं ही संख्या कुठेतरी छान एका लेवलवरती पोहोचणार आहे. पण तत्पूर्वी जे जे आपले सबस्क्रायबर्स आहेत, जे आपल्याला सुप्रीमो चषकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून 22 देशांतर्गत पाहतायत, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सलामीची जोडी तर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाली आहे. रविराज आहिरे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शुभोजित जाना बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळालेत. शुभोजित जाना ज्याला पश्चिम बंगालमध्ये धोनी या नावाने ओळखलं जातं आणि खूप लोकप्रिय आहे पश्चिम बंगालमध्ये शुभोजित जाना धोनी या नावानेच, आणि तो येताना पाहायला मिळतोय. आणि जोडीला जर पाहिलं तर नाशिकचे रविराज आहिरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सनी कसबे. हा हंगाम सनीच्या फिरकीनेही गाजवलाय, जसं या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं. सनी गोलंदाजीसाठी, रवी फलंदाजीसाठी सुप्रीमो. ओ पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर टप्पा पडतोय, चेंडू थोडंसं वळण घेतोय आणि पहिला चेंडू सनी कसबे यांच्या माध्यमातून निर्धाव येतोय.
सनी कस्बे ने दोनों मैचेस में अपनी पहली बॉल जबरदस्त की है। पहले मैच में पहली बॉल पर उन्होंने विकेट लिया था, इस मैच में पहली बॉल पर बैटर को उन्होंने बीट किया है और सनी द्वारा सनसनीखेज शुरुआत हो चुकी है, ऐसा हम कह सकते हैं। सर स्पर्धेत जर पाहिलं तर कालच्या दिवसापर्यंत अशी चर्चा होती की वेगवान गोलंदाज किंवा स्विंग करणारे कट करणारे गोलंदाज, परंतु आज काही फिरकीपटूंनी देखील प्रभावित केलंय आणि नुसतं नाही की नवीन चेंडू देखील वळवण्याचं कसब दाखवलंय. तर खेळपट्टी त्यांनाही साथ करते आणि तुम्ही चांगलं फुटवर्क आणि टायमिंग कराल तर बॅटरलाही साथ करते. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. मोठा फटका, चेंडू हवे, सनी कसबे फिरकीचा जादूगर, जादू दाखवली जाते आणि विकेट सनीच्या जाळ्यात. एक मोठा मासा गावलाय, आली विकेट. ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना. रविराज अहिरे बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते हैं। उन्होंने एक रिस्क लिया, पिछली बॉल डॉट बॉल गई थी। यही मॉडर्न क्रिकेट है। आज का मॉडर्न क्रिकेट का प्रेशर क्या है कि एक भी बॉल में अगर डॉट खेलता हूं, मेरा कोच क्या कहेगा, मेरा मैनेजर क्या कहेगा, मेरा ओनर क्या कहेगा। डोंट वरी अबाउट इट। 4 बॉल भले डॉट चले जाए, बट प्ले ऑन द मेरिट। यहाँ पर रविराज आहिरे शॉट बढ़िया खेला था, लेकिन न ऊंचाई मिली न दूरी तय कर पाए और एक बेहतरीन कैच खरात ने वहां पर पूरा किया और आउट हो गए रविराज अहिरे। तर सर एक काळ असा होता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा, जसं लेदर बॉलमध्ये स्पिनर्सला थोडंसं लेट आणलं जायचं आणि टेनिसमध्ये देखील म्हणजे एकदा का बॉल जुना झाला की काही स्पिनर्स यायचे, परंतु सनी नवीन बॉल वळवताना देखील पाहायला मिळतात आणि खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला वळवतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये शिरसाट स्पोर्ट्सला खेळताना खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबडी गावचा खेळाडू गेली कित्येक वर्ष आपल्या बॅटिंगने उभ्या महाराष्ट्राला प्रभावित करतोय. सचिन बर्गे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समोर आहेत सनी कसबे. ओहो, टप्पा पडतोय. बॉल जर पाहिलं तर गरकन गिरकी घेत असताना फलंदाजाच्या हातात जातोय. वाह, काय जबरदस्त बॉल वळवलाय. बिल्कुल कालिया नाग की तरह बॉल फुमकारती हुई अंदर आई। सचिन बर्गे अब तक 7 मुकाबले खेल चुके हैं और 70 गेंदों में 82 रन उन्होंने कंट्रीब्यूट किया है सुप्रीमो ट्रॉफी के 10 साल के इतिहास में। ये सारा लेखा जोखा हमारी स्कोरिंग टीम और स्कोरिंग के शहंशाह संजय किशन मात्रे, जो 10 के 10 साल स्कोरिंग करते आए, भाई की अपेक्षाओं पर खरा उतरता हुआ संजय किशन मात्रे, और बहुत ही लाजवाब स्कोरिंग। और हमारे साथ जुड़ती हुई प्राजक्ता ताई देसाई और सोनम ताई चौहान, इनका भी स्वागत है। सचिन बर्गे बॅटिंगसाठी, परंतु सनी कसबे आपल्या फिरकीने प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत. सुप्रीमो ट्रॉफी. यावेळेला वेगळाच फटका, सचिन बर्गे यांच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. बॉल मात्र अडवला जाईल. वेगळाच फटका. 360 बॅटिंग करण्यासाठी सचिन बर्गे ओळखले जातात आणि इकडे आले आले म्हणजे पहिल्या बॉलवर जरूर प्रभावित झाले, परंतु दुसऱ्याच बॉलवर रिवर्स नावाचं अस्त्र काढलं आणि त्याच्यावर एक मोठा फटका खेळला त्यांच्या विरुद्ध. देखिए, स्पिनर को खेलने के 2 मायने हैं, एक तो विद द स्पिन और एक अगेंस्ट द स्पिन। सचिन बर्गे इस बात को अच्छी तरह जानते हैं और जैसे ही उन्होंने बन बना लिया, उन्हें पता था कि सनी की गेंद क्या टर्न लेगी और इसलिए वो शॉट खेलने में थोड़ा उन्हें आसान रहा। नक्कीच पुणे विरुद्ध पुणे, दोन्ही खेळाडू पुण्याचे आहेत, एकमेकांच्या विरोधात मुंबईमध्ये खेळतायत. सुप्रीमो. हो 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 हो, या वेळेला अंदाज त्यांना बॉलचा नाही आला. सनीचा चेंडू अगदी त्यांनी जेवढा विचार केला असेल फलंदाजाने त्याच्यापेक्षा कमी गतीने येताना पाहायला मिळाला. नुसते बॅटर बीट नाही झाले, कीपर देखील बीट होताना पाहायला मिळाले आणि निर्धाव चेंडू जाऊ शकत होता, परंतु एक धाव मात्र बाईच्या स्वरूपात या ठिकाणी येते. वा सनी वा. देखिए किस तरह से उन्होंने वहां पर बीट किया था, बिल्कुल बेल्स के बाजू से गेंद चली गई थी। सनी की तारीफ करनी होगी, इस पिच से अच्छी मदद ले रहे हैं। एयर इंडिया के हमारे जो ग्राउंड स्टाफ है, इनको भी बहुत बहुत मुबारकबाद देना चाहूँगा। अच्छा रख रखाव और जिस तरह से ये मैदान है, इसके ऊपर पिच को रोज़ यहाँ पर पानी दिया जाता है, उसके ऊपर क्रीज मार्किंग से लेके रोलिंग से लेके मूविंग तक, ये सारे काम होते हैं हमारे ग्राउंड्समैन के लिए, और ये काम बखूबी निभाते हुए एयर इंडिया यहाँ पर ग्राउंड के हमारे तमाम जो ग्राउंड्समैन हैं, उनको भी मुबारकबाद। तर जवळ मॅचच्या दिशेने 3 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक शुभजित जाना बॅटिंगसाठी, ज्याला धोनी या नावाने संपूर्ण पश्चिम बंगाल
ओळखतो तेच बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर सनी कसबे पुणे. प्रेक्षक मात्र आतुरतेने याही मॅचला पाहत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. हो, सनीचा हा चेंडू मात्र स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने धोनीने उडवलाय आणि पाठवला देखील. सीमा रेषा पार, चौकार. बहुत ही लाजवाब बैटिंग यहाँ पर बहुत ही बढ़िया बैटिंग धोनी लेफ्टी द्वारा. हमने 2 दिन पहले दीपू लेफ्टी देखा, फिर आज धोनी लेफ्टी देखा, अब संस्कार लेफ्टी देखा. और कहते हैं कि व्हेन नथिंग गोज राइट गो लेफ्ट. और यहाँ पर पहले ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 7 रन. ये अलग बात है कि रविराज अहीरे 0 पर आउट हुए, लेकिन धोनी लेफ्टी और सचिन बर्गे ये दोनों अगर अच्छा खेल रहे थे. चंद्रकांत जी, जो दिन का आखिरी मुकाबला रहा है पिछले 4 रातों का, मतलब पिछली 3 रातों का, उसको मद्देनजर रखते हुए क्या आप अभी भी 65 के ऊपर तवज्जो करेंगे या 70-75 तक जाना चाहेंगे? नाही, मी आता सुद्धा 65 वरच ठाम आहे की 65 धावा जरी या ठिकाणी बॅटिंग टीमने केल्या चांगलं आव्हान उभं राहू शकतं. म्हणजे गोलंदाजी हे डिपार्टमेंट दोन्ही टीमने जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये चांगलंच केलंय. त्यामुळे ज्यावेळेला दोन्ही टीमच्या बॉलिंग स्ट्रॉंग असते त्यावेळेला जास्त धाव बनवण्याची शक्यता तर कमी असते थोडीशी. परंतु 65ला मॅच चांगली होईल असं मला आजच्या मॅचमध्ये देखील वाटतंय, जसं आपण या अगोदरच्या मॅचमध्ये देखील पाहिलं होतं. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हो, या वेळेला टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी जरूर होती, परंतु बॉल जाईल पाठीमागच्या बाजूला. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. आणि पहिलं षटक जर पाहिलं तर सनीचं पहिलं षटक असं वाटत होतं हवी होत आहेत, परंतु त्याच वेळेला मात्र शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली. आणि आता निहाल तुसामत एक असे गोलंदाज आहेत, पुण्याच्या देहू रोडचे खेळाडू आहेत आणि अगदी लहान वयात म्हणजे 21-22 वर्ष वय आहे आणि सुप्रीमो चषक खेळताना देखील त्यांना आपण पाहतोय. परंतु वेग, अचूक टप्पा आणि बॉलला वळण द्यायचं कसब हे त्यांच्याकडे आहे. सो वी वेलकम एग्नेलो राजेश अथाइडे, जिनकी टीम इस वक्त खेल रही है. हो, या वेळेला आपण पाहू शकता टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल आतल्या बाजूला खूप चांगल्या पद्धतीने स्विंग होतोय. नहीं, जिस तरह भौरा गुन करता है वैसे जो बॉल है वो भी स्विंग हो रहा है. 8 रन 1 विकेट. या वेळेला फुल टॉस होता. हळूवार पद्धतीने मनगटाच्या साह्याने मात्र ऑन साइडला खेळले. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. हे खूप महत्वाचं आहे. एकेरी दुहेरी धावा, मोठे फटके नाही आले तर चालतील, परंतु तुम्हाला सिंगल डबल्स घ्याव्या लागतील. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावताना सर पाहायला मिळते. 10 धावा दुहेरी अंकावर जाते. हे प्रेक्षक हे टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत. मी परवाही उल्लेख केला सर, IPL पेक्षा यांना महत्वाचं काय असेल तर ही यांना IPL पेक्षा काही कमी नाहीये. IPL पेक्षा जास्त प्रेम मात्र टेनिस क्रिकेटवर केलं जातं आणि सुप्रीमो ट्रॉफीवर केलं जातं. या टेनिस क्रिकेटच्या विश्वचषकावर केलं जातं सुप्रीमो. हो, यावेळेला वेग वाढवला. कधी जर पाहिलं तर बॉलला वळण देत आहेत, कधी वेगात टाकतायत. टप्पाही पुढे मागे घेताना पाहायला मिळत आहेत. कमी वयात प्रगल्भता देखील येऊ लागलेली आहे. आता शुभजित जाना यांनी एक आक्रमकतेची, जसं मागोदरच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर स्क्वेअर लेगला फटका खेळला, परंतु इकडे त्यांचा अंदाज चुकवला आणि हा बॉल जर पाहिलं तर थोडासा वेगात टाकल्यामुळे टायमिंग नाही करू शकले. डॉट बॉल येतोय. हो, यावेळेला पुन्हा एकदा टप्पा वेगात नाही तर यावेळेला पुन्हा बॉलला आतमध्ये वळवण्यात यशस्वी झाले आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सर काय म्हणाल या वैविध्यतेबद्दल? नहीं, ये विविधता बहुत ज़रूरी है, क्योंकि जब आप एक ही प्रकार की गेंदें करते हैं तो आप प्रेडिक्टेबल हो जाते हैं. अभी हमारे बीच एग्नेलो राजेश अथाइडे, सेंट एंजेलॉस इंस्टीट्यूट को लोकल से ग्लोबल करने का काम उन्होंने किया और इसलिए मैं राजेश जी को भी मुबारकबाद देना चाहूँगा. और सही समय पर उनका आगमन हुआ है, क्योंकि ये मुकाबला जो है उनकी टीम खेल रही है. सचिन बर्गे या वेळेला मात्र फटका बसलाय. बॉल हवे डबल माइंड होता स्ट्रोक खेळत असताना आणि नेहाल तुसामत महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते. सचिन बर्गे आउट होत आहेत. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. क्या जबरदस्त गेंदबाजी.
एक तरफ युवा खिलाड़ी, एक तरफ तजुर्बेकार खिलाड़ी, बल्ले को बराबर से खेला नहीं था, आधे अधूरे मन से खेला गया ये शॉट और गेंद के बराबर नीचे आते हुए निहाल ने कर दिया टीम को खुशहाल। और यहाँ पर चलता किया सचिन बर्गे को। 2 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ 11 रन 2 विकेटों के नुकसान पर। रवि अहिरे 0 पर, 3 पर आउट हुए हैं वहां पर सचिन बर्गे। धोनी लेफ्टी खेल रहे हैं 7 पर। नए बल्लेबाज है पुत्तू शाह। हमारे कमेंट्री बॉक्स में चाय का आगमन होता हुआ। देर रात को चाय पीने का एक अलग मजा है। कॉल सेंटर के कर्मचारी, आईटी इंडस्ट्री के हमारे कुछ भाई जो रात को काम करते हैं, हम वो हैं जो बदनामी न हो ऐसा नशा किया करते हैं। हम वो हैं जो बदनामी न हो उसका नशा किया करते हैं। हम वो मासूम लोग हैं जो चाय पिया करते हैं। तो यहाँ पर बहुत प्रभावशाली गेंदबाजी, और आप स्क्रीन पर देख रहे हैं हेमंत बनियाल साहब और तारिफ सैयद जी। पूरे कायनात की एक ऐसी दोस्ती जो आगे बढ़ती रहे इंशाअल्लाह ताला, ये हम दुआ करेंगे। हेमंत बनियाल और तारिफ सैयद। दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 11 झाली आहे. 2 विकेट माघारी देखील परतलेल्या आहेत. आणि जसं पहिल्या षटकात दबाव बनवला होता आणि तो दबावाला आणखी वाढवलं, कारण निहाल तुसामच्या या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आणि केवळ त्यांनी धावा दिल्या त्या 4 धावा केवळ त्या ठिकाणी दिल्या आणि विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी राहिले. सुभोजित जाना आणि पुटू साहा पश्चिम बंगालच्या मेमारीचे खेळाडू आहेत. प्रिन्स ऑफ मेमारी या नावाने देखील ओळखले जातात. आणि एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पश्चिम बंगालचेच खेळाडू पाहायला मिळतील, ते म्हणजे सुभोजित जाना. धोनी यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये शेवटच्या क्षणी लेटकटचा फटका त्या ठिकाणी खेळला. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. म्हणजे इकडे शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला पाहिलं, कारण या गोलंदाजामध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचं कसं आहे सर? नहीं, ये बहुत ज़रूरी है क्योंकि जज अर्ली प्ले लेट इसको कहा जाता है, और बहुत अच्छे डिफेंसिव बैटर्स अरविंदर डिसिल्वा, मोहम्मद यूसुफ जैसे खिलाड़ियों ने इसका असरकारक इस्तेमाल किया। सबसे बड़ी बात है कि एक ही एक्शन में 2 टर्न करने की जो महारत है, मुंबई के सतीश आमरे गोरेगांव के और फिर चेंबूर के सतीश शेट्टी, दोनों की याद दिलाता हुआ सनी कसबे. यावेळेला पुन्हा किंचित आतमध्ये आलेला बॉल, त्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 14 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. विकेट आलेल्या त्याचा थोडासा दबाव सर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे थोडीशी सावध देखील बॅटिंग केली जाते. कारण इकडे तुम्ही प्रत्येक बॉलवर हाणामारी, प्रत्येक बॉलवर केवळ बॅट फिरवणं, जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नॉर्मली चालतं ते इकडे नाही चालू शकत. इकडे तुम्हाला बऱ्यापैकी मेरिटवरच क्रिकेट खेळावं लागतं. हे पहा, झळाळते करंडक या मानाच्या सुप्रीमो ट्रॉफीसाठी ही झुंज पाहायला मिळते. संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष इकडे लागलेलं आहे या ट्रॉफी जिंकण्यासाठी. जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पुटू सहा 14 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पुण्याची फिरकी पट्टू, ज्याने देखील हा हंगाम आपल्या फिरकीच्या जोरावर गाजवलेला आहे. सनी कसबे. ओ हो 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 टप्पा पडतोय आणि त्यानंतर गर 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 काय गिरकी घेतली सर अफलातून. नहीं, वाकई में देखिए, बल्लेबाज को जो लालच दिया गया था, एंटाइसिंग दी बैटर, ये गनीमत है कि वो ज्यादा आगे ना चले गए, वरना तुमने पुकारा और हम चले आए हो जाता. बट ही हैज जस्ट सेव्ड हिज विकेट. कम्प्लिटली बीट केलंय. म्हणजे आतमध्ये आणलेला बॉल देखील तेवढ्या शार्प पद्धतीने, बाहेर जाणारा बॉल देखील तेवढ्या शार्प पद्धतीने बोटांची जादू या ठिकाणी दाखवत आहेत पुण्याचे सनी कसबे. यावेळेला टप्पा पडतोय. बॉल जर पाहिलं तर पुन्हा बाहेर वळण घेताना पाहायला मिळतोय. किंचितचे शफल झाले त्याचाही या ठिकाणी, आणि सनी नावाचं कदाचित पहा, पुण्याचे हे खेळाडू क्वचित पुण्यात मुंबईमध्ये येताना पाहायला मिळतात. यातील बरीचशी नावं प्रेक्षकांनाही माहीत नसतील, परंतु माणसाचा परफॉर्मन्स बोलतो. हा परफॉर्मन्स प्रेक्षकांमध्ये चर्चा तर करायला लावणार आहे. हा गोलंदाज कोण होता जो दोन्ही बाजूला चेंडू वळवत होता, आणि ते पाहायला मिळतं. परंतु तसंच बॅटरच्या बाबतीत देखील आहे. आज इकडे सिद्ध केलं सिरसाट स्पोर्ट्स आणि जेव्हीए ब्रदर्स यांनी जर बॅटिंग केली तर त्याचीही चर्चा टेनिस क्रिकेट विश्वात होईल, कारण हा सुप्रीमो आहे आणि इकडला परफॉर्मन्स सातत्याने लक्षातही राहतो. यावेळेला पुन्हा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू, त्याला मात्र मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलं. एक धाव घेतली गेली आहे. फिरकीपटू अधिराज्य गाजवताना पाहायला मिळत आहेत अगदी सुरुवातीपासून, आणि धावसंख्या तिसरं षटक इकडे मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 15 झाली आहे. आदरणीय संजय पोतनीस साहेब
या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर छोट्या छोट्या गोष्टींवर काळजी घेत असताना या स्पर्धेला ग्लोबल कसं करता येईल, जगभर कशी पाहिली जाईल, ॲडव्होकेट अनिल परब साहेबांचं देखील या स्पर्धेसाठीचं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. ही लाल रंगाची फोर व्हीलर कार कोणत्या टीमकडे जाणार, कोणत्या खेळाडूकडे जाणार, या मोटरसायकल कुठे जाणार, सुप्रीमो चषक कुठे जाणार, याचं उत्तर उद्या रात्रीत मिळणार आहे. परंतु उद्या पाय ठेवायला देखील जागा राहणार नाहीये, आत्ताच सांगतोय. कारण सगळं अगदी 3-4 वाजल्यापासूनच प्रेक्षक आपापल्या गावातून, जिल्ह्यातून, राज्यातून मुंबई गाठतील आणि हे एअर इंडियाचं मैदान गाठतील. कारण उद्या शेवटची रात्र. यावेळेला मात्र फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉफ्टर केलाय क्षेत्ररक्षक आणि स्किट झाले. कदाचित स्किट नसते झाले तर कॅच होऊ शकले असते. बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी अंतिम क्षणी केला गेला. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा घेतल्या गेल्या. 2 धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. सनी नाराज आहेत कारण ही विकेट येऊ शकली असती, परंतु तिकडे स्किट झाले आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर हरीश सर धावसंख्या झाली आहे 17. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. थोडीशी सावध सुरुवात. नहीं, और सनी ने जिस तरह से गेंदबाजी की है, 2 ओवर 12 रन, 1 विकेट, इसके पहले वाले मुकाबले में भी उन्होंने जो गेंदबाजी की थी, मैं उसकी तरफ जरूर रुख करना चाहूँगा। जब उन्होंने अपना पहला मैच खेला था 2 ओवर 19 रन और 1 विकेट। ये अलग बात है कि पूना में इस वक्त राजाशाही नहीं है। अगर राजाशाही होती तो सनी ये कस्बा आपके नाम हुआ, ऐसा हो जाता। ऐसी उन्होंने गेंदबाजी की है और यहाँ पर 3 ओवर में 17 रन, मेरे ख्याल से बॉलिंग डिपार्टमेंट ने बहुत अच्छा काम किया है। लेकिन ये वो क्रिकेट है, शिरसाट स्पोर्ट्स जेवी है, पहले 4 ओवर तक आराम से खेलते हैं, 5वें ओवर में जो है वो अपनी तीसरी आंख खोलते हैं। तो क्या पिछले मैच की जेरॉक्स कॉपी हमें देखने मिलेगी? आइए थोड़ा सा उसके लिए वेट करते हैं। 3 ओवर्स 17 रन्स एंड 2 विकेट्स। आता मात्र हे षटक खूप महत्वाचं असणार आहे गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा निहाल तोसामद, देहू रोड, पुणे. हो यावेळेला देखील टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं पुन्हा बॉल जबरदस्त स्विंग होत असताना जातोय यष्टिरक्षकांच्या दिशेने. फुल टॉस की बॉल को अगर एक तरीके से हम देखें तो चाहे बॉल नई हो या पुरानी हो, अगर आप उसको अच्छा ग्रिप करते हैं तो वो आपको मदद दे रही है, ये अच्छी बात है। और यहाँ पर निहाल तुसामद ने वाकई में खुशाल कर दिया। अक्षरशः फलंदाजांची परीक्षा पाहतायत गोलंदाज. हो यावेळेला थोडंसं आतमध्ये चेंडू येताना पाहायला मिळतोय. पहा व्हेरिएशन मात्र किती ठासून भरलंय. परंतु फलंदाजांना याही परिस्थितीतून मार्ग काढावा लागणार. जेव्हीए ब्रदर्स सिरसाट स्पोर्ट्स हाही चांगला संघ आहे. अमोल सिरसाट यांचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुणे संघ देखील तेवढ्याच ताकदीनेशी या ठिकाणी उतरताना पाहायला मिळालाय. जी हाँ, शिरसाट स्पोर्ट्स जेवीए ब्रदर्स, यहाँ पर भी नासिक, पुणे, नगर और फिर कुछ महाराष्ट्र के बाहर के खिलाड़ियों को भी आप देख सकते हैं। और दूसरी तरफ बिल्कुल असल पुणेरी पलटन कहा जाएगा जो इस वक्त गेंदबाजी कर रही है। निहाल यावेळेला मात्र बिगिट खेळताना पाहायला मिळाले आणि बॉलला सुभोजित जाना, अर्थातच पश्चिम बंगालचा धोनी. सिक्सर. चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना. ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. ही जिंक चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना. इंडिया आउट ऑफ द पार्क, क्रीज में डीप जाकर खेला। ये खिलाड़ी है जाना माना, ये है शुभजीत जाना। सुभोजित जाना. हो यावेळेला पहिलंच मन बनवलं होतं जास्त शफल व्हायचं. चेंडूला जर पाहिलं तर अगदी फाईन लेगला खेळायचं, परंतु चेंडूचा वेग, चेंडूचा टप्पा, चेंडूचं वळण मात्र अगदी फलंदाजांच्या दिशेने कम्प्लिटली बीट केलं. अक्षरशः त्यांना खेळपट्टीवर पाडलं गोलंदाजांनी. बहुत जबरदस्त कॉन्टेस्ट है और क्वार्टर फाइनल में अगर ऐसा मुकाबला नहीं होगा तो कब होगा? सेमीफाइनल में पहुंचने वाली चौथी टीम यहां तय होगी। यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलला बाहेर काढताना पाहिला मिळाले. काय जबरदस्त ठासून वैविध्यता गोलंदाजीमध्ये भरलेली आहे. हे युवा खेळाडू अगदी वयाच्या 21व्या वर्षी सुप्रीमो खेळायला मिळणं आणि त्यानंतरचा निहाल तुसामचा परफॉर्मन्स लाजबाब पाहायला मिळतोय. बॉलला वळण देण्याचं प्रचंड कसब. हो यावेळेला जर पाहिलं तर नोबल पंच घोषित करतायत, जे मागील मॅच मध्ये देखील पाहायला मिळालं होतं निहालच्या बाबतीत आणि धाव देखील येते. मेरे ख्याल से ये एक बहुत बड़ी गलती है क्योंकि युवा खिलाड़ी है, थोड़ा जोश में है। कई बार ऐसा होता है कि जब आप गेंद करते हैं उस समय आपके दिमाग में कुछ विचार चल रहे होते हैं,
जो इसके लिए जिम्मेदार है, खास करके कभी जब मैदान में हवा ज़्यादा चलती है तो हवा के साथ जो एरोडायनेमिक्स लेदर बॉल का है वही एरोडायनेमिक्स गेंदबाज के लिए भी है। और हो सकता है कभी थोड़ा आगे कैरी हो जाते हैं, अपने फुटवर्क पर ज़रूर काम करना चाहेंगे, लेकिन यहाँ पर एक एक्स्ट्रा गेंद और फायदा मिलता हुआ बल्लेबाजी करने वाली शिरसाट स्पोर्ट्स JVA ब्रदर्स टीम को। 26 धावा तर झालेल्या आहेत आणि एक मोठा फटका खेळण्याची नामी संधी या ठिकाणी चालून आलेली आहे, तो या ठिकाणी खेळला जाईल का? पुटू 6 बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर निहाल तुसामत यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्याला खेळलाय आणि तिकडे चेंडूची फेकी होईल तोपर्यंत पुन्हा क्षेत्ररक्षक स्किट झालेले आहेत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा तिकडे घेतल्या गेल्या. बघता बघता अरे सर 4 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी, थोडीशी सावध, परंतु या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा येताना पाहायला मिळाल्या आणि अर्धा डाव झालाय. 28 धावा धावफलकावर पाहायला मिळतात सिरसाट स्पोर्ट्स JVA ब्रदर्स या संघाच्या. चंद्रकांत जी, एक चीज़ आपसे ज़रूर मैं डिस्कस करना चाहूँगा। पिछले 5 मिनट में 2 बार ऐसा हुआ कि खिलाड़ी थोड़ा स्लाइड हुए, क्या हल्की सी शबनम का अंदेशा है? हालांकि इस महीने में शबनम होनी नहीं चाहिए, लेकिन कई बार ऐसा होता है कि जब हल्की सी शबनम जब आती है और खिलाड़ी उसके ऊपर स्लाइड हो जाते हैं, क्योंकि जूते मजबूत होते हैं। लेकिन हमने ये घटना 2 बार देखी है 5 मिनटों में। और यहाँ पर 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर अगर देखें तो है 28, रवि आहिर 0 पर, सचिन बर्गे आउट हुए 3 पर, धोनी लेफ्टी खेल रहे 19 पर, पुत्तू शाह खेल रहे 3 पर। आप देख रहे हैं टेनिस बॉल क्रिकेट का वर्ल्ड कप, और ये वर्ल्ड कप का सपना ये 2 महानुभावों ने देखा, एडवोकेट डॉक्टर अनिल परब साहब और सम्माननीय भाई यानी कि संजय पोतनीस जी। 2010 में क्रीड़ा महोत्सव के अंतर्गत क्रिकेट, फुटबॉल, कैरम, अलग अलग खेलों का आयोजन जोगेश्वरी से लेके मेरे ख्याल से बैंड्रा तक किया गया था। और वो क्रीड़ा महोत्सव के अंतर्गत सुप्रीमो ने अपने आने का ऐलान किया, और आज देखते ही देखते पिछले 13 सालों में 10 सफलता भरे संस्करण हमने देखे। हर साल सुप्रीमो ट्रॉफी बड़ी होती गई, उसके साथ लोग जुड़ते गए। मैं तो अकेला चला था जानिबे मंजिल, मगर लोग आते गए, कारवां बनता गया, लोग जुड़ते गए और सुप्रीम ट्रॉफी बड़ी होती गई। दर्शकों के प्यार की बदौलत, दर्शकों ने जो सहयोग दिया, और ये वो सुप्रीमो ट्रॉफी है जो कल दी जाएगी विजेता टीम को। और इसका इंतजार रहेगा। 3 टीमों ने सेमीफाइनल में जगह बना ली है। शौर्य, हर्षित इन्होंने जगह बनाई, डिंग डोंग नियाजी वॉरियर्स और एंजल उमर 11 ने, और अब चौथी टीम ये मैच में बनेगी। सुधीर साबळे के नए ओवर की पहली गेंद, और यहाँ पर गुड लेंथ बॉल थी, थोड़ा सा शफल होकर खेलने का प्रयास लेग बाय अंपायर द्वारा। सुधीर साबळे मागील मॅच मध्ये निर्णायक राहिले होते. 2 षटकात 12 धावा देत मात्र 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतल्या होत्या. सुधीर साबळे जुन्नर तालुक्यातील ओतूर गावाला बिलॉंग करतात, पुणे जिल्ह्यामधून येतात आणि आज गोलंदाजीसाठी एक वेगळं व्हेरिएशन गेल्या वर्षी ते पाहायला मिळाले होते सिरसाट स्पोर्ट टीम मधून. और ये साल वाकई में शाहिर साबळे और उसके बाद सुधीर साबळे। और यहाँ तैयार होते हुए बैटर पुत्तू शाह, ये मुख्य मंच को दिखाया जा रहा है। पटकी हुई गेंद और उसको पटकनी दे दी, उठा पटक वाला। यहां पर बॉल को मेरे ख्याल से रोका गया है। व्हाट अ सेव! सभी को लगा बॉल जाएगी, बट व्हाट अ सेव! एक विश्वजीत ठाकुर के सामने अशरफ ने सेव किया था, और उसके बाद यह सबसे बेहतरीन सेव कहा जाएगा। हो शरद पारगे आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडून जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. व्हाट अ सेव! अब तो मानोगे कि ये मिनी IPL है। व्हाट अ सेव! इस बार बैठक शॉट जरूर खेला है, रन मिलेंगे, और आने वाली तमाम गेंदों पर रन बनाने का मादा रखकर यहां उतरे हुए हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ
अब 2 विकेटों के नुकसान पर 31, प्रोजेक्टेड स्कोर 56 का नजर आ रहा है। ये हमारे दर्शक हैं, हर एज ग्रुप के दर्शक हैं हमारे मैदान में भी और यूट्यूब पर भी। सुप्रीमो ट्रॉफी यूट्यूब चैनल और 70-70 यूट्यूब चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। 31 for 2। इस बार स्ट्रोक में ज्यादा जान नहीं थी, लेकिन करीबी क्षेत्ररक्षक नहीं होने का नुकसान, यहां पर 1 को 2 में तब्दील करने का वहां पर जो प्रयास था कामयाब होता हुआ। 33 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। नक्कीच थोडेसे या ठिकाणी गिअर चेंज करताना पाहायला मिळत आहेत शिरसाट जेवीए ब्रदर्स आणि धावा करण्याचा प्रयत्न, कारण इकडनं धावसंख्येला थोडासा आकारही देणं गरजेचं आहे आणि आव्हान जसं आपण चर्चा केली 65-70 पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. पण थोडेसे थकलेले देखील वाटत आहेत, कारण बराच वेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण सुभोजित जाना, पुटू सहा आक्रमक होताना पाहिलंय. सुभोजित जानाने खूप प्रभावित केलंय. 20 धावांची खेळी अजून आतापर्यंत त्यांनी केली आहे. पुटू सहा यांच्याकडून देखील आक्रमक फटके काही त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. तर ही जोडी तर आता जमली आहे आणि त्यांना माहिती आहे आता आपली जोडी जमली आहे, आता काही आक्रमणही करायला लागतील आणि ते प्रयत्न इकडे सिरसाट स्पोर्ट्स जेवीए ब्रदर्ससाठी ते करतायत. पिछली 22 गेंदों से कोई चौका नहीं लगा है। पहले ओवर की आखिरी बॉल पर चौका लगा था और उसके बाद चौका लगा नहीं है और हो सकता है उसके लिए मौका मिला भी नहीं है। अब यहाँ पर सुधीर साबळे के सामने बैटिंग के लिए अब स्ट्राइक पर है पुतू शाह, जो 6 के निजी स्कोर पर खेल रहे हैं। सीधा खेला था, वहां पर 1 रन जरूर हासिल करेंगे और दूसरा लेते समय मना कर दिया। देखिए पीछे की जो कॉल है वो स्ट्राइकर एंड के बल्लेबाज की होनी चाहिए और बिल्कुल सही कॉल दी थी वहां पर कि दौड़ना खतरे से खाली नहीं होगा और कदम वापस खींच लिए थे क्रीज में। स्कोर आगे बढ़ता हुआ 34 for 2। मंच पर एग्नेलो राजेश अथाइडे मैच का पूरा आनंद लेते हुए पूरी तरह फोकस्ड है, जिस तरह सेंट एंजेलोस को बड़ा बनाने में फोकस्ड रहते हैं और कोलगेट स्माइल उनके चेहरे पर। बहुत बढ़िया काटा बदलती हुई गेंद और विकेटों के पीछे उसे उठा लिया गया था और यहां पर ओवर समाप्त होते हुए 5 रन बने हैं 34, रन रेट है 6.80। सुधीर 1 ओवर 5 रन, कोई विकेट नहीं। धोनी लेफ्टी 15 बॉल 20, पुतू शाह 9 बॉल 7। तर सुधीर साबळे म्हणजे तो षटकार अडवला आणि पुन्हा एकदा सुधीर साबळे कदाचित मेंटली त्यांना एक समाधान मिळालं असेल, कारण षटकार नाही गेला आणि पुन्हा चांगली गोलंदाजी. केवळ 5 धावा सुधीर साबळेच्या या षटकात महत्त्वाचं षटक राहिलेलं आहे सर. आणि मॅच मध्ये जर पाहिलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा झाल्या आहेत आणि येणारे 3 षटकं खूप निर्णायक आहेत, ज्याची आपण चर्चा केली होती सर. 65, त्यासाठी अजून 30 धावा तरी येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये काढल्या पाहिजेत सिरसाट स्पोर्ट्स जेवीए ब्रदरला. यहाँ पर नए ओवर की शुरुआत होने जा रही है। चंद्रकांत जी, एक चीज और मैं आपसे डिस्कस करना चाहूंगा कि यहाँ से जो टीम सेमीफाइनल में जाएगी उसे बाकी की 3 में से कोई भी टीम मिले, गेंदबाजी की जो गुणवत्ता है बाकी की 3 टीमें भी इस वक्त इसको देख रही होगी और प्लानिंग बना रही होगी। नक्कीच सर्वच टीम या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. ज्यांच्या आज मॅच आहेत त्या 3 दिवस मॅच पाहिल्या असतील आणि ज्यांच्या मॅच झालेल्या सेमीला गेले ते देखील मॅच पाहिजे असतील. आम्हाला सेमीला कोण येणार, कारण इकडे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. म्हणजे टीम देखील लक्ष ठेवून आहेत, आयोजक लक्ष ठेवून आहेत, प्रेक्षक लक्ष ठेवून आहेत, कारण ही सुप्रीमो आहे नंबर 1। नए ओवर की शुरुआत काफी धीमी गेंद थी और बल्ला पहले घुमा, स्विंग एंड अ मिस। रोहन खरात लहान वयात हा खेळाडू या वर्षीचं महाराष्ट्राचं क्रिकेट अक्षरशः गाजवलंय. गोलंदाजीसाठी रोहन खरात पिंपरी चिंचवडचा फिरकीपटू पुण्याचा, परंतु फलंदाज दोन्ही चांगले आहेत. पश्चिम बंगालचे 2 नामवंत खेळाडू बॅटिंग करतायत, परंतु महाराष्ट्रातील पुण्याचा एक युवा गोलंदाज. इस बार अवे टर्न था, बैकफुट पर गए, शॉट के लिए जगह बनाई और 1 को 2 में तब्दील किया। देखिए ये बिल्कुल सही तकनीक है, 1 को 2, 2 को 3 में तब्दील करते रहे, अग्रेसर होते रहे और स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर 36। सर दोन्ही टीमनी जर चांगली तयारी केली, एका बाजूला अमोल सिरसाट, भानुदास पराड, मल्हारी यांनी मात्र चांगली तयारी केली आणि दुसऱ्या बाजूला पुणे टीमसाठी मात्र विशाल कांबळी, संदेश पार्टे यांनी देखील रणनीती बनवली आहे या टीमसाठी. नहीं, और हमारे विजय भाई, इनको भी हम कैसे भूल सकते हैं, विजय अग्रवाल जी,
देखिए, टीम बनाना ये बिल्कुल इम्पोर्टेंट काम होता है। अंग्रेजी में कहा गया है टीम वर्क मेक्स ड्रीम वर्क। और टीम शब्द का मतलब क्या है? TEAM। टी मतलब टुगेदर, ई मतलब एवरीवन, ए मतलब अचीव्स, एम मतलब मोर। जब टीम साथ में आती है तो प्रदर्शन निखर कर आता है, और वो प्रदर्शन आज दोनों टीमों ने बताया हुआ है। ग्लोबल सेंट एंजेलोस का फायदा ये है कि एक जगह के खिलाड़ी हैं और एक मजबूत जंजीर बन के उभरे हैं इस टूर्नामेंट में। इस बार क्या टर्न किया गेंद ने, बिल्कुल समझने नहीं दिया। स्टंप आउट की अपील और तीसरे अंपायर की मदद। पिछली बार एक रन शॉट भी दी गई थी और यहां पर अब स्टंप आउट की अपील की गई है। 14 कैमरा के साथ जो यूट्यूब लाइव टेलीकास्ट इस वक्त हो रहा है, तारिफ सैयद एंड टीम यानी कि विपुल पांडुलकर, डॉन और ऋतुज तथा उनके तमाम टेक्नीशियंस, इनको भी मुबारकबाद देनी चाहिए, क्योंकि दिन रात मचान के ऊपर कैमरा वर्क करना आसान नहीं होता। और ये जो इतने खूबसूरत हम आज मैचेस देख रहे हैं, या लाखों लोग सब्सक्राइब कर रहे हैं, लाखों लोग देख रहे हैं, उसके पीछे हमारे कैमरामैन भाई, एडिटर, मिक्सर, प्रोडक्शन कंट्रोलर, इनकी भी मेहनत है। सर, आजचा दिवस फिरकीपटूंचाही राहिला आहे आणि बऱ्यापैकी आज स्पिनर्स पाहायला मिळालेत, बॉल वळवताना पाहायला मिळाला, म्हणजे लांबचा रनअप नाही, परंतु थोड्या रनअपमध्ये बॉल हातात बरं आज वळून घेताना पाहायला मिळत आहेत. आताही जर पाहिलं तर रोहनने खूप मोठ्या प्रमाणावर चेंडूला वळण दिलं, आणि हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य देखील राहिलंय. संजय किशन मात्रे बता रहे हैं कि 10वें साल अभी तक कोई भी स्टंप आउट नहीं हुआ है, और रेफरल उसी के लिए है। 35 for 2, 6th over, धोनी लेफ्टी on 20, पुतु शाह on 8। तो यहाँ पर खेल कुछ समय के लिए रुका हुआ है, और कल दोस्तों याद रखिए, आखिरी दिन है इस टूर्नामेंट का। जरूर आप आईफोन जीत सकते हैं, आपको प्रोसीजर पता है। यूट्यूब चैनल जो है सुप्रीमो यूट्यूब चैनल, और 7070 यूट्यूब चैनल को आप लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। अपना आइडेंटिफिकेशन प्रूफ जो है उसकी जेरोक्स कॉपी, फोटो कॉपी लेकर बॉक्स में डाल दीजिए, और फिर इंतज़ार कीजिए, हो सकता है आईफोन आपके नाम हो। फ़ोन लेना है तो लोन की ज़रूरत नहीं है, सुप्रीमो में आइए और अपने सपनों का आईफोन पाइए। नॉट आउट। बहुत अच्छे ग्राफिक्स आप देख रहे हैं, बिल्कुल सुप्रीमो कलर्स में ग्राफिक्स, रेड एंड व्हाइट। रोहन खरात, लेकिन उन्होंने अपनी फिरकी के जादू से बल्लेबाज को परेशान जरूर किया है। क्रीज के कोने से इस बार रखा था, ऑफ स्टंप के बाहर से इसको स्वीप करते हुए 1 रन, और स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 36 पर। अंपायर 1 मिनट थांबायचं आहे। अंपायर, द मैच रेफरी हैज टोल्ड दैट शॉर्ट रन नहीं था। ओके, सो कंफर्मेशन इज both the runs will be counted. Thank you so much. Score 37 फ्लाइटेड बॉल थी और फ्लाइट में चकमा खा गए थे वहां पर। देखिए अब कितनी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, फ्लाइटेड, डोंकी ड्रॉप्स। ये अलग विविधता है स्पिन के खिलाड़ियों की, और बिल्कुल कम उम्र में बहुत बड़ी सफलता उन्होंने हासिल की है। हार्ड वर्क इज द मंत्रा फॉर फास्ट बॉलर्स एंड स्पिनर्स मैच्योर विथ एज, ऐसा कहा गया है क्रिकेट में। 38 for 2। नक्कीच सर, खूप सारे आता अलीकडे अगदी मी सत्यम चौधरीचं नाव देखील नाव घेईल या ठिकाणी, संकेत पाटील म्हणा, आणि हा गोलंदाज यांची देखील याच पद्धतीची खासियत पाहायला मिळते। दोन्ही बाजूला वळण देण्याचा प्रयत्न करतायत, तिकडे स्टेप आउट झाले, बॉलला मात्र समोरच्या दिशेने खेळलाय जरूर, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये खेळाडू थोडेसे दूर होते आणि त्याचा लगेच फायदा घेतला। मोठा फटका नाही आला तरी चालेल, परंतु 1-2 देखील दबाव प्रतिस्पर्ध्यांवर निर्माण करतील, तेच इकडे होताना पाहायला मिळालं। रोहन खरात याही मॅच मध्ये पहिले षटक जे टाकले गेले सर, 6 धावांचं, 6 षटकात 40।
6 ओवर 40 रन 2 विकेट। अब आखिरी 2 ओवर का खेल शेष है पहली पारी में। सुप्रीमो चषक 2023 में आप सभी का हार्दिक स्वागत है। कई नए इस बार आविष्कार आपने देखे। दर्शकों ने कैच लिया दर्शक दीर्घा में, उसके लिए सरप्राइज गिफ्ट है। इसके अलावा आईफोन लकी ड्रॉ के जरिए जो इस बार प्रवेश द्वार बनाए गए हैं उस पर टेनिस क्रिकेट के हीरोज की तस्वीरें, 16 कैप्टन्स की तस्वीरें आप देख सकते हैं। पूरा मैदान भगवामय है। इस बार दर्शक दीर्घाओं में रेड एंड व्हाइट थीम का उपयोग किया गया है। सो ये सारे प्लस पॉइंट्स आप देख रहे हैं। 14 कैमरास के जरिए 70 के टेक्नीशियंस आप लोगों का मनोरंजन करते हुए। और इतना ही नहीं, जिस तरह से इस साल ये प्रतियोगिता खेली गई है, इनाम की राशि भी बढ़ी है 11 लाख और 9 लाख। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर के लिए स्कूटी और मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए कार, उसका भी थीम रेड कलर का है। रेड इज अ कलर ऑफ पैशन, गिव मी रेड। और यहाँ पर साबळे के नेवर की पहली गेंद इस बार शॉट करा रहा था, जमीन से 2 सेंटीमीटर ऊपर, कैच नहीं कर पाए थे। क्या कोशिश थी, डॉल्फिन मछली की तरह उन्होंने डाइव जरूर लगाया था, लेकिन अगर वो कैच होता तो क्या बात थी। चंद्रकांत जी, टूर्नामेंट के आखिरी स्टेज पर अब हम आ चुके हैं। यहाँ पर बॉलिंग बैटिंग के साथ फील्डिंग का जो स्टैंडर्ड है ये भी गेम चेंजर रहेगा। गेम चेंजर नक्कीच, कारण आपली परवाची शेवटची मॅच तुम्हाला आठवत असेल सर, तो आकाश तारेकर म्हणा, योगेश पेणकर म्हणा, त्यांनी जे रनआउट केले होते ना, ते मॅच मधला निर्णायक फॅक्टर होते। त्यामुळे आपण बरेचदा पाहतो कॅचेस सुटल्यानंतर त्याचे पडसाद पडतात, त्यामुळे कॅचेस तुम्हाला पकडणं जरी अवघड असेल प्रयत्न करावेच लागतील। टेक कॅचेस एज इट कम्स। इकतीस रन की पार्टनरशिप यहाँ पर बन रही है। दूसरा विकेट गिरा तब स्कोर था 11, लेग बाय का इशारा। ये बहुत जरूरी है, निर्णायक पार्टनरशिप। बॉलर्स विकेट लेंगे, बल्लेबाज रन बनाएंगे, तभी तो मैच होगा। और यहाँ पर गेंदबाजों ने अगर अपना काम अच्छे से निभाया है तो बल्लेबाजी में भी टूटती हुई पारी को अब यहाँ पर प्लास्टर ऑफ पेरिस लगाने का प्रयास किया गया है। फुल टॉस बॉल थी, थोड़ा मिस टाइम जरूर हुआ है, विकेट गिरने का खतरा है और यहां पर भी कैच छूट गया। सुप्रीमो चषक के 5 दिन में आप कैच छोड़ नहीं सकते। छोड़ना है तो सिगरेट छोड़ो, दारू छोड़ो, नशा छोड़ो, ड्रग्स छोड़ो, कैच मत छोड़ो। नक्कीच एका षटका मात्र 2 वेळा हे होताना पाहायला मिळते। त्या संध्या निर्माण कोण करताय, सुधीर साबळे करतोय, परंतु कॅच नाही होऊ शकल्या आणि धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। 5 सुधीर व्हेरिएशन वाली गोलंदाजी करतायत, परंतु क्षेत्ररक्षकांकडून जे सहाय्य मिळालं पाहिजे ते सहाय्य इकडे मिळताना पाहायला मिळत नाहीये। मॅच चांगली, पहिल्याच डावात चांगल्या मॅचच्या दिशेने वाटचाल चालली आहे, दुसऱ्या डावातही चांगलीच मॅच होणार आहे, कारण महत्त्वाची मॅच आहे, कारण दोन्ही संघ बलवान आहेत आणि खेळतायत सुप्रीमो ट्रॉफी। 44 for 2 पार्टनरशिप सुजलाम सुफलाम हो रही है। अब ये मौका है और आखिरकार आउट होकर सनी कस्बे के हाथों में कैच देकर वापस लौट रहे। यहां पर बैटर धोनी लेफ्टी। 24 रनों की एक भारी भरकम पारी, 19 गेंदों में 24 रन। ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना। ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना। ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना। ओ हा भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना। तर प्रयत्न करत होते आणि आपली जिद्द सोडली नाही सुधीरने आणि शेवटी जरी 2 कॅच सुटले असतील त्याच षटकात त्यांनी संधी मिळवली आणि विकेट देखील या ठिकाणी सुधीर साबळे मिळवताना पाहायला मिळत आहेत। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला धनंजय भिंताडे, पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील उंडरी गावचे खेळाडू मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत। सुप्रीमो चषकामध्ये मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांची राहिली होती, परंतु इकडे महत्त्वाचे असतील सर या नंतरचे जे चेंडू, कारण संस्कार अजूनही कदाचित बॅटिंगला यायचे बाकी आहेत। हो
यस, आई थिंक अभी भी बैटिंग ऑर्डर में जान है, डेप्थ है। साबड़े तैयार, और यहाँ पर हेलीकॉप्टर शॉट उड़ाना चाहते थे, लेकिन हेलीकॉप्टर रनवे पर ही दौड़ पाया। एक रन जरूर यहाँ पर पूरा किया है। अब जो बची हुई गेंद है उसमें समेटने का प्रयास करना होगा। अभी भी जो हम 65 की बात कर रहे थे उससे दूर है, और इसके पीछे जो जिम्मेदारी है वो है गेंदबाजों की। अनुशासन भरी गेंदबाजी कही जाएगी। नाउ दिस इज शॉट, SHOT, शॉट। शॉट ऑफ द नाइट। स्कोर हो गया 50 और बल्लेबाजी हो रही है झकास। स्कोर 51। वाह, ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा तर मेळना. हा खेळ झिंग चढणारा आहे, गुंगी आणणारा आहे आणि झिंग चढवणारा देखील आहे, आणि दुधारी म्हणजे दोन्ही बाजूला जाणार आहे. कधी फलंदाज आणि गोलंदाज पहा, जे चांगले करतात त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, हास्य उमटताना पाहायला मिळतं. चांगले नाही करत ते थोडीशी टेन्शन, नर्वसमध्ये देखील पाहायला मिळतात. कधी डोक्याला हात लावताना पाहायला मिळतात. ही सुप्रीमो ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सुधीर साबळेने पहिल्या 11 बॉलमध्ये केवळ 9 रन दिल्या होत्या. शेवटच्या बॉलवर आलेल्या षटकाराने 15 धावा खर्च केला, तरी देखील म्हणेल चांगली गोलंदाजी आहे. परंतु 50चा आकडा इकडे क्रॉस केलेला आहे, आणि पुटुसाहा आणि धनंजय भिंताडे दोन्ही फलंदाज मोठमोठे फटके मारणारे देखील आहेत, आणि आता ती वेळ आली आहे. आखिरी ओवर की शुरुआत करते हुए खरात इस बार स्विच इट, और बॉल जाएगी गली बाउंड्री के बाहर। 4 रन के लिए शानदार चौका। रोहन खरात का भव्य स्वागत। 18 पर पहुंचे पुतुषा और धनंजय भिंताड़े खेल रहे हैं 5 पर, 55 पर 3। वो 65 के मैजिक नंबर की तरफ ये ओवर में शुरुआत हो चुकी है। इस बार बॉल बहुत ज्यादा नीची रही, लगभग सुर्रा हो गई, और स्कोर अभी भी रुका हुआ है 3 for 55। प्रभावित केले या गोलंदाजाने। पुण्याचा 20 वर्षीय फिरकीपटू सुप्रीमो खेळतोय। बहुत ज्यादा बाहर बॉल चली गई थी, वाइड बॉल। बादल भाई की याद आ गई, वाशी काशी। स्कोर 56 पर 3। अब इस बार देखिए बल्लेबाज के स्ट्रेंथ पर उन्हें आउट कर दिया गया। रन नहीं बना, रन स्ट्राइक लेना चाहते थे। विकेट आना जरूरी है, और यहां पर क्या जबरदस्त आज क्रिकेट। छुपा रुस्तम टीम अब बन चुकी है यहां पर ग्लोबल सेंट एंजेलोस पुणे। तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे. सर, बॉल ज्या पद्धतीने आतमध्ये आणला ना, मला भरत पतला, गुरुनाथ वैती, अगदी एसपीचा मॅक, या काही गोलंदाजांची आठवण जरूर झाली की ज्या पद्धतीने चेंडूला आतमध्ये वळण दिलंय. और शेखर देशपांडे मतलब हमारे साथ बैठे हुए हैं आबा। नक्की आबा जब बॉलिंग करते थे टेनिस बॉल पर, पहली बॉल पर विकेट लेने का पराक्रम उनके नाम है। सो या दैट इज। और बैटिंग ऑर्डर में संस्कार को काफी नीचे अब भेजा गया है। ऐसे स्टेज पर संस्कार आए हैं जो SOS बोलते हैं ना, कि ऐसे हिंदी फिल्मों में बताते हैं कि विलन का जो कारोबार बढ़ जाता है और फिर पुलिस कमिश्नर इंस्पेक्टर ईगल को बुलाते हैं, वैसे संस्कार की एंट्री अब हुई है। जो बची हुई गेंदें हैं उसमें संस्कार को रन बनाने होंगे, बट व्हाट अ बॉल। और यहाँ पर अब 56 पर 4, अभी भी 65 के लिए कोशिशें जारी। वाइड बॉल। कभी कभी गेंदों को ज्यादा टर्न करना ये आपके लिए आशीर्वाद भी है और कभी कभी आपके लिए अभिशाप भी है। 57 पर 4। ओ क्या गेंद टर्न हुई है वहां पर, घूमी घूमी, और
अंपायर का बाई का इशारा. इट्स नॉट इजी. ये जो गेंदबाज है रोहन खरात, ये अगले 2 साल में मुझे ऐसा लग रहा है और पूरे इंडिया में सबसे ज्यादा डिमांड में रहने वाला बॉलर है ये. 58 for 4. जिस तरह से उन्होंने शुरुआत की है कम उम्र में, कैच देम यंग. आज मुझे सामना चषक की याद आती है. कैच देम यंग का मोटो था और बहुत खूबसूरत अंदाज में क्रिकेटर्स का निर्माण किया गया. और सुप्रीमो का भी यही मकसद है कि कम उम्र के क्रिकेटर भी आए, अपना टैलेंट दिखाए और हिंदुस्तान में नाम करे. फ्लाइटेड बॉल फेंक दिया. अब ये हरे रंग की गेंद ऐसा लगा मानो नींबू बन गई. 6 रन. संस्कार इंस्पेक्टर, मेरे ख्याल से इंस्पेक्टर ईगल 64 for 4 मैजिक नंबर की तरफ. और यहां पर 64 के ही योग पर पारी समाप्त होती है और एक बार फिर से 65. चंद्रकांत जी, मैं आपसे जानना चाहूंगा कि कल मैं कौन सी लॉटरी का नंबर लूं. हा, नक्कीच मी डावाच्या सुरुवातीला सांगितलं होतं 65 हा आकडा, आणि आकडा नाही नंबर, रन, सॉरी चुकीचा शब्द वापरला. तर 65 रनचं टार्गेट सांगितलं होतं आणि तेच या ठिकाणी होताना पाहिला मी ते. Fantastic bowling performance by Global St. Angelos and nice fight given towards the last stage by Shirsat Sports JVA Brothers. और आखिरी 8 ओवर का खेल शेष है. सेमीफाइनल में पहुंचने वाली चौथी टीम का चयन अब यहां से अगले 40-45 मिनटों में. एक बार फिर से मॉनिटर पर आप देख रहे हैं एडवोकेट डॉक्टर अनिल परब जी और सम्मान्य संजय पोतनीस जी, यानी कि भाई ये वो 2 व्यक्ति थे जिन्होंने 2010 में सपना देखा और जो विचार आया, विचार से हेतु का निर्माण, हेतु से कृति, कृति से स्वभाव, स्वभाव से स्वीकृति और स्वीकृति से सुप्रीमो ट्रॉफी. ये अब एक अंदाज बन चुकी है लोगों के लिए जीने का और इसका पूरा श्रेय ये हमारे दोनों महानुभावों को जाता है. राजकारण, समाजकारण, कला, क्रीड़ा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक हर विभाग में बहुत जबरदस्त प्रदर्शन रहा है भाई का. और उनके साथ में हम देख सकते हैं एग्नेलो राजेश अथाईडे, 70-70 के प्रवर्तक तारिफ सैयद जी और हमारे तमाम अन्य मेहमानों को मुख्य मंच पर दिखाया जा रहा है. पारी बदलने जा रही है, समालोचक बदलेंगे और अब आपके साथ में जुगलबंदी के लिए तैयार हैं मालवनी के हमारे मुल्क मैदान तोप यानी कि बादल चौधरी और उनके साथ में हमारे कमेंट्री के लिटिल मास्टर प्रशांत आदवडे. शुक्रिया. धन्यवाद हरीश सर. म्हणजे आता चंदू सरांना विचारून नक्कीच उद्याची लॉटरी काय निघते हे तर बघायला लागणार आहे, पण ती आयफोनची लॉटरी कोणाला लागते हे सुद्धा उद्या आपल्याला कळणार आहे. कारण तुम्ही जर ते ID कार्ड्स त्या बॉक्समध्ये ड्रॉप केलेले असतील तर नक्कीच त्याचा निकाल आपल्याला उद्या कळणार आहे आणि त्यातूनच आपल्याला लक्षात येईल की आयफोन नक्की कोणाच्या नावे उद्या होतोय, कोण असेल ते भाग्यवान विजेतेचे इथून आयफोन घेऊन जाणार आहेत. पण त्यासाठी सुद्धा ज्या स्टेप्स आपण सांगितल्या त्या करायच्या आहेत. पण तत्पूर्वी आपल्यासोबत मान्यवर मंडळी या मंचावरती आहेत. मी नक्कीच विनंती करेन सन्माननीय श्री संजयभाई पोतनी साहेबांना की आपण या मंचावरती यायचं आहे. एग्नेलो राजेश अथाईडे सर आपल्यासोबत आज इथे उपस्थित आहेत. त्यांचे यथोचित स्वागत आपल्याला करायचं आहे. कारण पुण्याची ही जी टीम आहे ग्लोबल सेंट अँजेलोस पुणे, हा संघ त्यांच्याच माध्यमातून उभा राहिलेला आहे आणि आज एग्नेलो राजेश अथाईडे सर आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. सुप्रीमो चषक 10व्या पर्वात आजचा 4था दिवस, शेवटचा सामना इथे रंगतोय. पुन्हा एकदा 65चा तो मॅजिकल नंबर आपल्याला दिसतोय. तो मॅजिकल नंबर दिसल्यानंतर नक्कीच कॉमेंटेटरच्या भुवया उंचावलेल्या दिसतात आपल्याला. पण तत्पूर्वी संजय पोतनी सरांना मी विनंती करेन आपण इथे येऊन एग्नेलो राजेश अथाईडे सरांचं इथे यथोचित स्वागत करायचं आहे. ग्लोबल सेंट अँजेलोस पुणे हा जो संघ आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे तो म्हणजे एग्नेलो राजेश अथाईडे सरांच्याच माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर. सुप्रीमो चषक 10व्या पर्वात हे सुंदरशी भेट, बहुत प्यारा सा मोमेंटो. आणि मी नक्कीच विनंती करेन सरांना टू से अ फ्यू वर्ड्स अँड सम बेस्ट विशेस फॉर दिस टुर्नामेंट. मला तर असं वाटतं की म्हणजे मी IPL ला जेवढी मजा घेत नाही तेवढी मजा मला इथे येते. कारण इकडच्या लोकल लोकांचा जो उत्साह असतो आणि जो स्पर्धेची जी क्वालिटी आहे, ग्राउंड म्हणा, स्टेडियम म्हणा, LED लाईट्स म्हणा,
मला वाटतं संजयजींचं जे छंद आहे स्पोर्ट्सबद्दल आणि कन्सिस्टन्सी ऑफ क्वालिटी जी एवढी चांगली असून सुद्धा दरवर्षी ते काय ना काहीतरी त्याला नवीन एडिशन करून देता. तर वी लुक फॉरवर्ड फॉर अ सुप्रीमो टुर्नामेंट एव्हरी इयर. आणि सौभाग्याने यावर्षी माझी टीम देखील खेळते. आताची मॅच पण तेच खेळतात, आता बॅटिंग करतील. विश ऑल द बेस्ट टू ग्लोबल सेंट अँजेलोस टीम ऑल्सो. Thank you so much, sir. Thank you for being a great part of this tournament altogether. This is the 10th edition आणि आम्हाला माहिती आहे की नक्की शुभेच्छा या टीम सोबत आहेत. ऑल द बेस्ट फॉर दिस मॅच. थँक्यू. आणि त्यासोबतच काही अजून मान्यवर मंडळी आपल्यासोबत आहेत, त्यांचंही आपल्याला स्वागत करायचं आहे. दिल्ली धमाका टीमचे ओनर हेमंत बनियाल जी आपल्यासोबत आहेत, त्यांना मी विनंती करेन आपण इथे यायचं. आणि ॲग्लो राजेश अथायडे सर, संजय पोतने सर आपल्यासोबत आहेत. हेमंत बनियाल दिल्ली धमाका टीमचे ओनर आज आपल्यासोबत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. येस ॲब्सोल्युटली. एक प्यारी सी भेट ॲग्नेलो राजेश अथायडे सर के लिए. Yes. Memories are going to last forever. आणि नक्कीच आपण राजेश अथायडे सर, संजय सरांच्या शुभ हस्ते आपण टीम ओनरचं इथे स्वागत करूया. हेमंत बनियाल दिल्ली धमाका टीम. म्हणजे तुमच्या टीमनी पहिल्या सामन्यात ज्यांना हरवलं त्याचं टीम ओनर. बट नक्कीच एक एक फ्रेंडली बँटर नेहमीच असतं आपल्याला, आपण नेहमी बघतो. म्हणजे चुरस ही असते सामन्याची, पण त्यासोबतीनेच आपण ज्या जोशपूर्ण सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतो तेच हे खरं यश आहे सुप्रीमो चषकाचं. प्यारा सा मोमेंट हो. उसी के साथ एंजल्स कोलकाता की टीम ओनर यहाँ पर अरिंदम जी हमारे साथ मौजूद हैं. हम उनका भी यहाँ पे वेलकम करते हैं. रिक्वेस्ट अरिंदम सर टू प्लीज जॉइन अस. एंजल्स कोलकाता. इस साल दर साल वो हमारे साथ जुड़े हुए होते हैं और इस साल भी उनका हम तहे दिल से यहाँ पर वेलकम करते हैं. यापुढे मी विनंती करेन राजनंदिनी कप ऑर्गनायझर्स मिस्टर राजीव गुप्ता जी. रिक्वेस्ट राजीव सर टू प्लीज जॉइन अस ऑन द डायस. यावेळेला कर्नाटकची टीम वगैरे पण येऊन गेली. तसेच त्यासोबत भाई मावळहून काही मंडळी आलेली आहेत. खास करून ते जेव्हा सुप्रीमो चषक बघायचं मावळ वडगाव मावळवरून काही मंडळी आलेली आहेत. तर तिथे असतील तर प्लीज त्यांनी इथे मंचावरती यायचं. प्रशांत भाऊ म्हासळकरजी, म्हाळसकर माफ करा, नगरसेवक सन्माननीय श्री प्रशांत भाऊ म्हाळसकरजी, आपल्याला विनंती आहे आपण इथे यायचं. कारण हे सामने जेव्हा आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघतो तेव्हा प्रत्येकाला ओढ असते की इथे येऊन सामने बघायचे आहेत, साहेबांना भेटायचं आहे. त्यासोबत वरुण दंडेलजी, संकेत ढोरेजी, अतुल म्हाळसकरजी, संकेत यरकुडेजी आणि दर्शन राऊतजी. अगदीच मावळ 11 हा जो एक संघ आहे त्याचे ओनर आहेत प्रशांत भाऊ म्हाळसकरजी. आणि आज खास सुप्रीमो मध्ये आपण आज भेट देण्यासाठी सगळे आलेले आहेत. आणि त्यासोबतच गोरेगाव स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे गोरेगाव स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनची आपली सगळी मान्यवर मंडळी इथे आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. गेली 2 वर्ष हे सामने खेळताना आपल्याला बघायला मिळतात. राजेश परबजी, पहिलं वर्ष झालं त्यावेळेला 16 गोरेगावच्या टीम होत्या आणि 16 बाहेरून टीम होत्या. गेल्या वर्षी टुर्नामेंट झाली त्यामध्ये 8 गोरेगाव इंटर गोरेगावच्या टीम्स होत्या आणि 24 टीम्स ह्या संपूर्ण मुंबईभरातून होत्या. आणि नक्कीच पुढच्या वर्षी मला वाटतं कदाचित हा आकडा पूर्णतः बदललेला पाहायला मिळेल. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण सुप्रीमो चषकमध्ये इथे आलात, आपले मनपूर्वक आभार.
अंडर 22 चे हे सामने, टेनिस क्रिकेटचे सामने त्यांच्या माध्यमातून रंगतात. राजेश सर आपल्यासोबत आहेत. धन्यवाद सर्व मान्यवर मंडळींचे. पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळूया. शुक्रिया देव। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। एक बहुत ही बड़ा घमासान बीच मैदान पर आप देख रहे हैं और खास करके हमारे साथ कॉम्बॉक्स में मालवनी तड़का जिसको कहा जाता है, बादल जी जुड़ चुके हैं। बादल जी आपका स्टुडिओ में स्वागत है। देव बरा करो गाववाल्यानो, आजच्या रजनीमधल्या शेवटच्या महत्वाच्या सामन्यात 70-70 यूट्यूब चॅनलवर, सुप्रीमो ट्रॉफी यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचा मनाकाळजातून स्वागत। और खास करके इस वक्त प्रमुख गेंदबाज के तौर पर सिब्बान ने पहला विकेट लिया। ये दर्शक देखे, दर्शक दीर्घा में दर्शक इन्होंने रिएक्ट करना शुरू कर दिया है, माहौल बनाते हुए दर्शक काफी संख्या में मौजूद। पहली गेंद की बात करें तो सिब्बान ने पहला विकेट लिया, शरद पारखे को बैक टू द पैवेलियन भेज दिया है और पहली गेंद स्टैटिक लाइन पर बिल्कुल स्टंप के अंदर थी, चारों का निश्चित कर दिया और पहले विकेट प्राप्त करने के बाद आत्मविश्वास सिब्बान का बिल्कुल बढ़ता हुआ। स्कोर की बात करें तो नए बल्लेबाज अमित तांबे और एक तरफ दत्ता पवार, जिनको अभी भी खाता खोलना है। लेकिन यहाँ मैच की बात करें तो गेंदबाज की बात करें तो गेंदबाज ने अपना बिल्कुल खाता खोल दिया है। और टप्पा खाने के बाद थोड़ी नीचे गेंद को ड्राइव तो करना चाहते थे, गेंद बिल्कुल इस वक्त बल्ले पर अच्छी तरह से नहीं आई, फाइनल की तरफ जाते भी और इस वक्त सिंगल के साथ बल्लेबाज अमित तांबे का खाता खुला। स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त। पहिल्या चेंडूवर सिब्बन शेखला मिळालेली सफलता। मॅन पॉम संगमनेर, पहिलो चेंडू स्टंपच्या दिशेने, खटक्यार बॉट, जाग्यार पलटी, तटक्या पेचून टाकणारो क्लीन बोल्ड पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पहिलो रन्स। चेंडू सिब्बनचो ढिल्या हातान खेळान काढलो स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेगचो क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत येता, फील्ड करता तोपर्यंत फक्त 1 रन, एका रनसावर फक्त समाधान। दर्जेदार गोलंदाजी आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण, कारण धावांचो पाठलाग करणाऱ्या ग्लोबल सेंट एंजेलोस संघाक माहिती असा आपणाक 65 रन्सापर्यंत पोहोचायचा असा आणि शिरसाट स्पोर्ट जेव्हीए ब्रदर संघाक माहिती असा आपणाक 64 रन्साच्या खाली प्रतिस्पर्धीक रन देऊचे असत। बिल्कुल इस वक्त एक बहुत महत्वपूर्ण मुकाबला, कदमों का इस्तेमाल किया, हवा में खेलते हुए मिस टाइम थ्रो, गेंद के नीचे खिलाड़ी, बल्लेबाज आउट। अमित तांबे बैक टू द पैवेलियन जा रहे हैं, ये दूसरा झटका लगा और सिब्बान से कमाल करे शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। इथे विकेटचं पतन होत आहे खरं, पण तत्पूर्वी आपल्यासोबत एक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं येतोचे स्वागत आपल्याला करायचं आहे। अण्णा मलाई साहेब आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत, माजी नगरसेवक राहिलेले आहेत, त्यासोबत मुंबई समन्वयक आहेत आणि तसेच उपविभाग प्रमुख चांदिवली इथून आज अण्णा मलाई साहेब आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत। मी महेश पेडणेकर सरांना विनंती करेन आपण त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे। माजी नगरसेवक तसेच मुंबई समन्वयक उपविभाग प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळत असताना चांदिवलीचं एक धडाडीचं नेतृत्व आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। शॉल, पुष्पगुच्छ आणि एक मोमेंटो देऊन आपण त्यांचं नक्की ते स्वागत करतोय। तर टाळ्या जोरदार वाजवूया, जोरदार टाळ्या आपल्या मान्यवरांसाठी। धन्यवाद साहेब, आपण आज सुप्रीमो चषकमध्ये आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। पुन्हा एकदा वळूया मालवणी तडक्याकडे। बरं, आपल्या दर्शकांपैकी आपल्या एका व्यक्तींचा इथे मोबाईल हरवलेला आहे, सॅमसंगचा मोबाईल, कोणाला सापडला तर प्लीज आपण मंचावरती आणून द्यायचा आहे। आपल्यापैकी कोणाला जर सापडलं तर प्लीज, सॅमसंगचा एक मोबाईल आहे आपल्या एका रसिक श्रोत्यांचा, त्यांचा मोबाईल हरवलेला आहे, तुम्हाला जर सापडलं तर प्लीज आम्हाला इथे स्टेजवरती आणून द्यायचं। पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षाकडे। 5वा चेंडू आणि अजून एक सफलता, परत एकदा क्लीन बोल्ड, चारो का निश्चित। सलामीवीर शरद पारगे 0 रन्सावर तंबूच्या दिशेन, त्यानंतर अमित तांबे 1 रन्सावर तंबूच्या दिशेन आणि आता राहुल सातव इल्या पावली माघारी। धाव संख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 2 रन्सावर 65 रन्सांचो पाठलाग। जोश भरासा ओ ऐसा मेळना, जरा छेडू जरा खेळू जरा देऊ सर्वांना थँक्यू डीजे टक्कर। प्रशांत सर।
क्या जबरदस्त आपल्या कोकणामधली एक गोष्ट असा मालकानं आपल्याकडे सोमा नावाच्या नोकराक सांगले आणि सोमा उद्या सकाळी जरा पाठपुरावा करून ये. सकाळी मालक शोधता तर सोमा गायब, संध्याकाळपर्यंत सोमा गायब. सोमा संध्याकाळी इलो, मालकाने विचारला काय केलंस, काय नाही तुम्ही काल सांगलात पाठपुरावा करून ये. अरे पण काम काय केलंस, मालकानं तुम्ही सांगलात पाठपुरावा करून ये. मी फक्त पाठपुरावा करून इलय आणि थैसर मालवणी म्हण रुजू झाली, सोमा गेलो आणि पाठपुरावा करून इलो. ह्या म्हणीचो आणि मैदानावरच्या परिस्थितीचो काडी मात्र संबंध नाही असा असलो तर तो फक्त योगायोग समजा. निश्चित आता तर मला म्हणावं लागेल की बुडत्याचा पाय खोलात 3 गडी बाद झालेत. नाजूक अवस्था या ठिकाणी आहे आणि अशा वेळेला आपण बघितलं सिब्बान शेख आग ओकतोय, अक्षरशः आग ओकतोय. 65 धावांचा जर पाठलाग करायचा तर तुमची सुरुवात महत्वाची होती, विशेष करून बॅटर कडून, परंतु तशा प्रकारची सुरुवात झाली नाहीये. 3 मोहरे टिपण्यामध्ये इथे सिब्बानला यश मिळतं आहे. अप्रतिम गोलंदाजी करत असताना श्रीसाज स्फोट जेबे ब्रदर्ससाठी. तर आता सामन्याचं चित्र पहा, 5 चेंडूमध्ये इथे धावपलकर धाबा आहेत फक्त 2 आणि बाद झालेले गडी 3. 5 चेंडूमध्ये 3 विकेट. सिब्बन शेखची कामगिरी. बरेचसे खेळाडू उपाशी असत जेवल्यानंतर पॉट जरा जड होता म्हणान, पण सिब्बन शेख काय खाऊन इलो देवाक ठाऊक. कोणाचा तोंड बघून इलो, कोणाची हात मिळवणी करून इलो किंवा कोणाशी व्हिडिओ कॉल करून इलो. 3 सफलता पहिल्या 5 बॉलमध्ये. जबरदस्त गेंदबाजी सिब्बान शेख द्वारा और टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, कला के साथ मोड़ना चाहते थे ऑन साइड पर स्क्वायर लेग डीप मिड विकेट क्षेत्र में, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी थी. आखिरी गेंद पर बिल्कुल सिंगल. ये सफल ओवर है सिब्बान शेख का. कमाल की गेंदबाजी, 3 रन 3 विकेट. क्या कमाल का प्रदर्शन किया. रफ्तार पर हुए यहाँ बहुत बढ़िया तरीके से सवार, रफ्तार के ऊपर हुए सवार और गेंदबाज ने बल्लेबाज को किया गिरफ्तार. इस ओवर में सिब्बान ने किए 3 शिकार. कहा रंग भरने के लिए हम भी हैं तैयार. जबरदस्त स्टार्ट देके यहाँ एक बार फिर इस मुकाबले में इन्होंने आगाज अच्छा करके दिया है शीर्षा स्पोर्ट टीम के लिए. या षटकातले 6 चेंडू तुमका बघूक मिळतले. ऍक्शन रिप्ले मध्ये पहिलो चेंडू बघा, क्लीन बोल्ड, सलामीवीर शरद पारगे सारखो मातब्बर खेळाडू. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 रन, त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर अजून 1 रन. 3 चेंडू 2 रन. चौथ्या चेंडूवर बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट पॉइंटच्या हातात, ही दुसरी सफलता आणि त्या पुढच्या चेंडूवर अजून 1 सफलता, क्लीन बोल्ड. ये आखिरी गेंद देखिए, शेवटच्या चेंडूवर 1 रन. आखिरी गेंद की बात करें तो टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई. उसके बाद में जो 5वीं गेंद थी बादल बहुत अच्छी थी, बहुत बढ़िया गेंद थी और मेरे हिसाब से वो ड्रीम बॉल था. ऑफ स्टंप के बाहर गिरी, वहां से गेंद कट होकर अंदर की तरफ आई. और राहुल सातो लेदर बॉल का अनुभव है, जिन्होंने शतक भी बनाया है टेनिस क्रिकेट में और उनको चारों खाने चित कर दिया था. बहुत अच्छी गेंदबाजी सिब्बान शेख द्वारा. पहले ओवर की कहानी, रन संख्या 3 रन 3 विकेट के नुकसान पर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, पण ग्लोबल सेंट एंजेलो पुणे संघ ह्यो लढवय्या खेळाडूंचो संघ असा वापसी होतली. ह्यो सामनो सुद्धा शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की रंगतलो, नक्की पुण्याचो संघ जिंकतलो. पण तो शिरसाट स्पोर्ट्स असतलो की ग्लोबल सेंट एंजेलो संघ असतलो, ह्या मात्र येणारो काळ सांगतलो. बिल्कुल, यहाँ खास करके दत्ता पवार के ऊपर सबकी निगाह रही, बहुत बेहतरीन खिलाड़ी है. निहाल तुषामत बहुत बेहतरीन खिलाड़ी, जिनके पास काबिलियत है, बल्लेबाजी कर सकते हैं. इन्होंने इस सीजन में अच्छी गेंदबाजी भी की है, इनका बल्ला भी बोल रहा है. तो ये जो दोनों बल्लेबाज है उनको पारी को संवरने की जरूरत है. गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन हुआ है, दूर वाले एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. पप्पी लुबाना स्वीप करने का प्रयास किया गया, गेंद बहुत बढ़िया तरीके से गैप में चली गई थी. तालियां बज रही है, शानदार फील्डिंग. दूसरे के लिए पलट गए, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. ओहो हो, क्या बात है. शॉट अच्छा था, उसके बाद में फील्डिंग देखिए, एफर्ट बहुत अच्छा था. इसीलिए तालियां अपने आप बजी है इस ग्राउंड पर. एयर इंडिया के ग्राउंड है जहां दर्शक भी देखे इस क्रिकेट का लुत्फ उठाते हुए. दत्ता पवार 1, निहाल 3, स्कोर 5 रन 3 विकेट के नुकसान पर. एक रन किती महत्वाचा असा या चेंडूवर तुमका कळतला. अतिशय सुंदर क्षेत्राक्षण 30 यार्ड सर्कलवर. मालवणी भाषेत जगा पहिलो आकांडो म्हटलं जाता, त्या पहिल्या आकांड्यावर क्षेत्राक्षण, झेप घालून अडवलेलो चेंडू आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचो चेंडूवरचो बॅकअप. 2 रन जरी पूर्ण झाले तरी कौतुक असा फिल्डरांचा. फिल्डिंगच्या एफर्टसाठी 100 आउट ऑफ 100. धाव संख्या 5 रन्सावर 65 रन्सांचो पाठलाग. दुसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू समाप्त. पापी बॉलिंग मार्कवर, टप्प पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेन थोडीशी गिरकी घेणारो चेंडू. विकेट किपर पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवेपर्यंत चेंडू निर्धाव समाप्त. धाव संख्या स्थिरावली 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 रन्सावर. दूसरे ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है. रन संख्या 5 रन 3 विकेट के नुकसान पर. करंट रन रेट 3.75 का है और लक्ष्य बिल्कुल बड़ा.
8 ओवर का मैच। प्रमुख गेंदबाज के तौर पर पप्पी गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइक रन पर निहाल इंतजार किया, गेंद को अपनी तरफ आने दिया, उसके बाद में पॉइंट क्षेत्र में गेंद को खेल दिया था। ये अच्छी क्रिकेट है। एक तरफ दत्ता जैसे बल्लेबाज हैं जो बहुत अच्छी पारी खेल चुके, 21 गेंदों में उन्होंने 37 रन बनाए थे और गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए थे, तो उनके ऊपर मेरे हिसाब से बादल पूरा दारोमदार रहेगा। 3 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा स्क्रीनवर दिसणारी छबी 2010 मध्ये लावलेला रोपटा त्याचा वटवृक्ष ज्यांनी केला। सुप्रीमो चषकाचे सर्व विभाग प्रमुख आमदार संजय भाई पुतणे साहेब। 3-6 ही नाजूक अवस्था। 65 रनचा तो पाठलाग बॉलिंग मार्कवर पप्पी लुबाना मॅन फ्रॉम पंजाब। दत्ता पवारचा ह्यो फटको, बॅटची कट घेऊन चेंडू परत एकदा शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेन। एका रनसावर समाधान, एक रन्स महत्वाचो आणि तो एक रन्स जमवताना ग्लोबल सेंट एंजेलो पुणे संघाचे हे खेळाडू एक भागीदारी अपेक्षित असा। पहिले 3 खेळाडू स्वस्तात बाद झाल्यानंतर एक पार्टनरशिप अपेक्षित आणि ती करण्याची जबाबदारी दत्ता पवार मॅन फ्रॉम मावळ पुणे काळशेत आणि दत्ता पवारच्या साथीन निहाल तुस्मतच्या खांद्यावर। बिल्कुल सही स्पष्ट, दोनों बल्लेबाजों के पास वो क्षमता भी है, अच्छी क्रिकेट वो खेल सकते हैं, बल्लेबाजी कर सकते हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, दोबारा उसी अंदाज में गेंद की गति का इस्तेमाल किया और गेंद को खेल दिया था इस वक्त बॉडी लाइन की तरफ। 1 रन लेने का अवसर इसी सिंगल के साथ। अब दूसरे ओवर का खेल बीच मैदान पर प्रगति पर है। 8 रन 3 विकेट के नुकसान पर दत्ता पवार 2 पर खेल रहे हैं। निहाल तुस्मत की बात करें तो 5 पर बल्लेबाजी कर रहे। इस ओवर में 5 गेंदों में 5 रन आए हैं। दुसऱ्या षटकाची सांगता करणारो शेवटचा चेंडू, समाप्ती करणारो शेवटचा चेंडू। पंजाब द पुत्तर बॉलिंग मार्कवर दिसणारो खेळाडू पप्पी लुबाना। या षटकात 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च करणारो पप्पी पहिल्या विकेटच्या पहिल्या सफलतेच्या शोधात। आवाज 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 विकेट किपरच्या दिशेने आणि ही 4थी सफलता जी विकेट अपेक्षित होती शिरसाट स्पोर्ट जेवीए ब्रदर संघासाठी। ती सफलता दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर। धाव संख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 8 रनसावर। पारी लड़खड़ाते हुए खास करके दत्ता जिन्होंने बहुत बेहतरीन प्रदर्शन किया था, रन बनाए थे, पिछले मैच में गेम चेंजर खिलाड़ी भी साबित हुए थे। लेकिन पप्पी बहुत बेहतरीन गेंदबाजी, देखिए एक्शन रिप्ले, दत्ता पवार ने 3 गेंदों में 2 रन बनाए लेकिन गेंद कहाँ थी, और जब खेलने के लिए गए तो इनका जो बॉडी का बैलेंस कहा था वो देखना बहुत जरूरी। क्रीज के करने का इस्तेमाल, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर और पैर ज्यादा नहीं चले। गेंद को कवर क्षेत्र में खेलना चाहते थे दत्ता पवार। बाहरी किनारा और रवि आयरे का सहारा, बल्लेबाज बैक टू द पेपर दत्ता पवार। रन संख्या 2 ओवर के बाद 8 रन 4 विकेट के नुकसान पर। प्रशांत सर, पुणे जिल्ह्याचा विचार केलो तर पुणे जिल्ह्यात एकापेक्षा एक धरणं असत। मुळशी धरण असा, पानशे धरण असा, खडकवासला धरण असा, पण ही इतकी सगळी धरणं असताना सुद्धा मैदानावर मात्र धावांची कोरड। मालवणीत एक म्हण असा, धरण उशाक आणि कोरड घशाक। तशीच अवस्था स्कोरबोर्डवर 65 चो पाठलाग। धाव संख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 8 रनसावर। रनों के लिए सोचना पड़ रहा है और विकेट गिरने का सिलसिला जारी, वो थोड़ी समस्या इस वक्त बल्लेबाजों के लिए। मैच बिल्कुल आप देख रहे हैं तो इस वक्त ग्लोबल सेट पुणे और दूसरी तरफ अगर देखें तो शीर्षा स्पोर्ट जेबीए ब्रदर्स के बीच 65 रनों का लक्ष्य और पप्पी का अच्छा ओवर। 1 ओवर 5 रन 1 सफलता, सफल ओवर का खेल समाप्त हुआ। आफ्टर 2 ओवर नाउ स्कोर 8 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। निहाल 5 पर खेल रहे, अब जाकर मैदान के अंदर रोबित आए हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद की तरफ आए, गेंद को खेल दिया कवर क्षेत्र में, खिलाड़ी तैनात है। 1 रन लेने का अवसर और इसी सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ। 9 रन 4 विकेट के नुकसान पर। प्रेशर बल्लेबाजों के ऊपर बिल्कुल बना हुआ है। रोहित खरात बॉलिंग मार्क पर वैयक्तिक पहिल्या सांघिक 3ऱ्या षटकाची जबाबदारी। 65 रनचा बचाव करताना अतिशय दर्जेदार गोलंदाजी। पहिल्या 2 षटकांचा विचार केलो तर 4 मोठे सफलता आणि पहिल्याच षटकात सिब्बनच्या खात्यावर 3 सफलता। सिब्बन बॉलिंग मार्कवर परत एकदा संगमनेरचा ह्यो गुणवान खेळाडू। आज संगमनेरचा पाणी सुप्रीमो चषकामध्ये दाखवताना सुप्रीमो गोलंदाजी। पहिल्या षटकातले सफलता, या षटकात अजून एखादी सफलता मिळवायच्या या इराद्यान पण मैदानावर जमलेली जोडी निहाल तुस्मत आणि रोहित खरात। ड्राईव्ह केलो चेंडू, बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या रिचेने 1 रनसावर समाधान। धाव संख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात डबल फिगर मध्ये 10 रनसावर ह्यो 1-1 रन्स महत्वाचा असतलो।
आणि ह्यो सामनो सुद्धा नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत जातलो. ज्याप्रमाणे यापूर्वीच्या सामन्यात ऐन मोक्याच्या क्षणी संस्कारने शिरसाट स्पोर्ट्स जेवीए ब्रदर संघाक 12 चेंडूत 26 धाबा करून एक अशक्यप्राय विजय प्राप्त करून दिलो. या सामन्यात सुद्धा तुमका असाच काहीतरी वेगळा बघूक मिळतला. ऑन साइड पर खेलना चाहते थे, टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर. अच्छी गेंदबाजी सिब्बान द्वारा. क्या कंट्रोल है इस गेंदबाज का, अनुभव की कोई कमी नहीं है. बहुत बढ़िया तरीके से एक बार फिर देखे आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे हैं. और दूसरी तरफ से बादल जब विकेट मिलता है ना, आपको एक नहीं दो नहीं 3 विकेट मिले हैं और आपने 9 गेंदों में केवल 6 रन दिए, तो मतलब तीखी गेंदबाजी, घातक गेंदबाजी कर रहे हैं. और विकेट टेकर गेंदबाज वो बताते हुए शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा है. बल्लेबाजों के लिए बादल एक अच्छा ओवर चाहिए. एक गेंद को आपको बल्ले के बीचों बीच खेलना है, आपको भी कमबॅक करने का मौका मिलेगा. कमबॅक होतलो, नक्की होतलो. या सामन्यात सुद्धा वापसी होतली. ग्लोबल सेंट एंजेलो पुणे संघाचे बॅटर तळापतले. पटकोतर फसलो, फालोतूरमध्ये झेल घेण्याची संधी. सिब्बन चेंडूच्या खाली आणि सिब्बनच्या खात्यात अजून एक सफलता. निम्मे संघ गारत फक्त 11 रन्सावर. 11 फॉर 5. Wicket set falling in a regular interval. That's the problem for batting side, and fantastic bowling by Shibban Sheikh. Rohit खराब back to the pavilion. जिन्होंने बनाया केवल 1 रन 2 गेंदों का सामना किया. क्या बेहतरीन गेंदबाजी रही है. निहाल एक एंड पर डट कर खेल रहे हैं. लेकिन एक बात है, खास करके इस मैच की बात करें तो बैटिंग ऑर्डर में और गहराई है. मतलब बल्लेबाजी बहुत है, लेकिन साझेदारी बनाना बहुत जरूरी, क्योंकि 65 तक जाना है. शुरुआत आपकी खराब हुई है, आपने 5 विकेट खोए, 5 बल्लेबाज टेकआउट में आराम फरमा रहे हैं. तो बादल आपको वो विकेट के ऊपर खड़े रह के बल्लेबाजी करने की जरूरत है. मतलब स्ट्राइक रोटेट करके एक बार फिर स्कोरबोर्ड को चलाने का काम करना चाहिए. इस वक्त हालात कुछ अच्छे नहीं है, खास करके पुणे टीम के. मैदानावर काही प्रेक्षकांनी जागा सोडली. त्या सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगताय, ज्यांनी जागा सोडली उद्या नक्की तुम्ही पस्तावतलात. कारण ह्यो सामनो सुद्धा इतको रंगतदार होतलो. मग म्हणतलात इतको दिवस घालेलो, वायची वेळ थांबलेलो तर बरा होता. अजूनही सांगताय, जर कोण ह्यो सामनो अर्धवट सोडून घराक जायत तर कोकणातल्या पिंपळावरच्या मुंज्याची शपथ असा. बिल्कुल. दूसरी बात क्या है कि इस वक्त नरसिंह जैसे बल्लेबाज है जो बड़े स्ट्रोक खेलने के लिए माहिर है, बहुत बड़े बड़े स्ट्रोक खेलते हैं और इनके पास काबिलियत है, बड़ी इनिंग खेलना भी पसंद करते हैं. वो खिलाड़ी बीच मैदान पर आए हैं. नरसिंह पालम पल्ले, इनके ऊपर निगाह रहेगी. बहुत बढ़िया खिलाड़ी है. सिब्बान तैयार गेंदबाजी करने के लिए. इस वक्त फील्डिंग के जमावट देके एक फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी तैनात. गेंद को ऑनसाइड. ओ बड़ी सफलता. ऑनसाइड पर खेलना चाहते थे, विकेट के सामने पाए गए और ये 5 विकेट का हॉल. खास करके सिब्बान पहली बार इस प्रतियोगिता में कारनामा कीर्तिमान रचते हुए सिब्बान के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. 5 विकेट इन्होंने प्राप्त किए हैं. ये पूरा मैदान तालियों से एक बार फिर गुंजता बा. हा होश उडू दे तू भारी खेळना. ओ भगवा जरासा तू जोश भरासा. ओ ऐसा बदल पहले गेंदबाज जिन्होंने 5 विकेट चटकाए प्रतियोगिता में. बहुत सारे रिकॉर्ड बन रहे हैं. जैसे कि देखिए पहली 50 बनी थी, एजाज कुरैशी ने अर्धशतक बनाया था, वैसे सिब्बान ने 5 विकेट ले और एक बार फिर बहुत बड़ा कीर्तिमान बनाया. सुप्रीमो चषक में कीर्तिमान बन रहे हैं, कीर्तिमान टूट रहे हैं, लेकिन इन्होंने आज बल्लेबाजों का हौसला तोड़ने का काम किया. वो गेंदबाज खास करके सिब्बान. सुप्रीमो चषकाचा इतिहास तपासलात तर एकाच मॅच मध्ये 5 गडी गारद करणारो सुप्रीमोच्या इतिहासातलो ह्यो 6वो गोलंदाज असा. पण अजून एक चेंडू शिल्लक असा. सिब्बन ह्या एका चेंडूवर एक नवीन इतिहास लिहिण्याची तुका संधी. आणि आज ज्याप्रमाणे तुझ्यासाठी आजचो दिवस असा, आज तुझ्या हातून काय होऊ शकता. मिडास टच आज तुका लाभलेलो असा. हात लावशी त्याची सोना करण्याची ताकद तुझ्यामध्ये असा. आणि या शेवटच्या चेंडूवर एक नवीन इतिहास सुप्रीमोच्या इतिहासात लिहिलो जातलो काय. ह्यो शेवटचो चेंडू मैदानावर ग्लोबल सेंट एंजेलो पुणे संघाकडसून दर्जेदार भागीदारीची अपेक्षित. ज्याप्रमाणे खोलवर समुद्रात नौका स्थिर ठेवण्यासाठी नांगर टाकूचो लागता, अगदी तसोच नांगर टाकूचो लागतलो. एक भागीदारी करूची लागतली. मगाशी जसा आमच्यासाठी हरीश सरांनी सांगितला, मग ती भागीदारी आपल्या नवरा बायको मधली असो किंवा पार्टनर मधली असो. आत्मविश्वास आणि विश्वास हे खूप महत्वाचो आणि ती गोष्ट या 2 बॅटरकडसून अपेक्षित. अनपॉसिबल हॅट्रिक, सुवर्ण संधी होती हॅट्रिकची सिब्बनसाठी. हलक्या हातान खेळान कडलो चेंडू बॅटरने. सनी कसबे ज्याचं नाव असा. एका रनसानिशी सनी कसबे पिंपरी चिंचवडचो ह्यो खेळाडू आपल्या खात्याची सुरुवात करताना 3 षटकांचो खेळ समाप्त. धाव संख्या मी आज सांगाने आणि तुम्ही ऐकाने.
बिल्कुल इस वक्त 12 रन 6 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। और सिब्बान शेख, क्या कमाल की गेंदबाजी, 2 ओवर 7 रन और 5 विकेट। और ये इस सीजन का सबसे बेहतरीन प्रदर्शन है गेंदबाज के तौर पर, क्योंकि इससे पहले बहुत सारे अच्छे प्रदर्शन करने वाले गेंदबाज जिसके बारे में बिल्कुल बादल ने बताया, लेकिन ये देखिए इन्होंने क्या कमाल की गेंदबाजी की, शानदार गेंदबाजी करते हुए बिल्कुल इन्होंने बढ़िया प्रदर्शन करते हुए 5 विकेट चटकाए, 5 बल्लेबाज डगआउट की तरफ भेज दिए हैं और 6 विकेट खो दिए। 6 विकेट बिल्कुल यहाँ खो दिए हैं, प्रेशर बन गया। प्रेशर बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं तो बल्लेबाजों के ऊपर, और बैकफुट पर इस वक्त आप देख रहे हैं ग्लोबल सेट पुणे की टीम। 30 गेंदे 53 गेंदबाजी में बिल्कुल गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार। सिब्बन शेख या 5 विकेट निशी सुप्रीमोच्या इतिहासात 16 विकेट आपल्या खात्यावर आणि एकूण 16 विकेटसह सिब्बन शेख मॅन फ्रॉम संगमनेर टॉप 10 बॉलर मध्ये समाविष्ट। इस गेंद को खेलने की कोई कोशिश नहीं है और बढ़िया प्रदर्शन रहा है, खास करके पप्पी का। देखिए यहाँ साझेदारी जरूर बनी है, लेकिन बल्लेबाजों के बीच नहीं है, साझेदारी गेंदबाजों के बीच बनी है। एक तरफ सिब्बान और दूसरी तरफ से पप्पी, दोनों ने मिलकर अगर देखें तो 6 विकेट चटकाए, शानदार गेंदबाजी। लेकिन अब बल्लेबाजों के लिए साझेदारी की जरूरत है, जिसमें रनों की रफ्तार भी थोड़ी बेहतर होना बहुत जरूरी। भागीदारी नक्की होतली, कारण हे दोनही खेळाडू दोघांका जबाबदारी माहिती असा। संघ अडचणीत सापडल्यानंतर काय करूचं लागता ह्याचो अनुभव या दोघांकडे पुरेपूर असा। एका रनचा निशी सनी कसबे वैयक्तिक 2 रन्सावर आणि संघाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 13 रन्सावर 65 रन्सांचा पाठलाग, चौथ्या षटकातल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त। और बादल देखिए सनी के पास लेदर बॉल का अनुभव है, लेदर बॉल भी बहुत अच्छा खेलते हैं, बल्लेबाजी करते हैं, गेंदबाजी बहुत बढ़िया की है इस प्रतियोगिता में। पप्पी तैयार है दुर्बल एंड से गेंदबाजी करने के लिए। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक लेकर खिलाड़ी गेंद के नीचे लिया, कैच आउट। निहाल बैक टू द पेवेलियन, पप्पी ने दूसरा झटका दिया है। स्कोर अगर देखें तो 13 रन 7 विकेट के नुकसान पर। या वर्षाच्या लोएस्ट स्कोरच्या दिशेने वाटचाल करताना ग्लोबल सेंट एंजेलो पुणे सारखा एक मातब्बर संघ, दर्जेदार खेळाडूंचा संघ, ज्या संघान पहिल्याच सामन्यात धमाका क्रिकेट क्लब दिल्ली सारख्या एका मोठ्या संघाक परतीचे रस्ते दाखवले, तो संघ आता मात्र अडचणीत। 65 चो पाठलाग, धावसंख्या 13, 7 गडी गमावल्यानंतर 28/4/2012चा जर विचार केला तर त्यावेळेला आपण बघितलं तर NYCC अंधेरी विरुद्ध ऋषिता 11 बांद्रे संघानं 6 षटकात 8 बाद 21 धावा केल्या होत्या, हा लोएस्ट स्कोर आहे। तर आपण अजून या मोसमामध्ये या सीझन मध्ये काय घडले त्याची माहिती देखील आपल्याला संजय देतील, परंतु आता स्थिती नाजूक आहे। 13 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर बादल ऑल आउटची देखील शक्यता वाटते, ज्या पद्धतीने बॅटिंग होते मैदानावरती आणि ज्या पद्धतीने आग ओकतायत गोलंदाज, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी केलेली आहे। अगदी बरोबर प्रशांत, ऑल आउटची भीती तर असा, पण ऑल आउट पेक्षा सुद्धा लोएस्ट टोटलची भीती असा, कारण तुम्ही स्पर्धा किती जिंकलात किती हरलात यापेक्षा सुद्धा लोएस्ट टोटलचा संघ मात्र कायमस्वरूपी लिस्टमध्ये लिहिलो जाता आणि त्याच्या दिशेने वाटचाल करताना ग्लोबल सेंट एंजेलो पुणे संघ मैदानावर अनेक स्पर्धांमध्ये आपल्या संघाचा आव्हान ज्यांनी जिवंत ठेवला असो खेळाडू, एक गुणवान खेळाडू अनुराग मोहिते, मॅन फ्रॉम पिंपरी चिंचवड। और ये खिलाड़ी ऐसे हैं जो रन बना सकते हैं, जैसे कि मैंने नरसिंह के बारे में कहा था, बहुत बेहतरीन खिलाड़ी, लेकिन पहली गेंद पर उनका विकेट जरूर मिला। ये एक बहुत बेहतरीन खिलाड़ी है। ओ अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। अनुराग आए, अनुराग चले गए, प्रेजेंटी लगा के बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए, खुशी का कोई ठिकाना नहीं है। आज सिरसाट के गेंदबाज बिल्कुल आग उगलते हुए मैदान के अंदर, शानदार गेंदबाजी। प्रशांत सर, काय बोलायचा मॅच बद्दल, जो येता मैदानावर तो फक्त हजेरी लावता आणि परातता, आमच्या स्कोररांका नावा लिहिण्यासाठी सुद्धा वेळ देण्यात नाही। कॉमेंट्री काय सांगतलं आणि काय ऐकतलं। मालवणीत एक म्हण असा, एकान मारला गुंड्यान आणि दुसऱ्यान मारला धोंड्यान, नेमकी तीच गोष्ट मैदानावर। जल्दबाजी हो रहे, जल्दबाजी हो रहे, डगआउट की तरफ आने की जल्दबाजी हो रहे बल्लेबाजों के लिए। यहाँ आपको 65 रन बनाने हैं और अब जाकर स्कोर 13 रन 8 विकेट के नुकसान पर, जिसके बारे में हम चर्चा कर रहे हैं। बैटिंग ऑर्डर बहुत लंबी है, बैटिंग ऑर्डर स्ट्रांग है, लेकिन कागज पर शेर होने से बात नहीं बनती। आपको मैदान के ऊपर जाके कुछ कर रहा है और वो बड़ा मंच है। यहाँ सुप्रीमो का चषक की बात करें तो सबसे बड़ा मंच, जिस मंच पर आप खेल रहे हैं, सामने से बिल्कुल वो तीखी गेंदबाजी, आज आग के गोले बरसाते हुए गेंदबाज पप्पी और सिब्बान शेख। शेवटचे 2 जोडी मैदानावर शिल्लक राहिले। अगदी बेंबियाच्या देठापासून घशा कोरडपरापर्यंत आम्ही सांगतो एक भागीदारी करा, भागीदारी करा, पण मैदानावर चित्र खूपच वेगळा।
परत एकदा ऑन अ पॉसिबल हॅट्रिक बॉलिंग मार्कवर पप्पी लुबाना ढिल्या हातान खेळान काढलेलो चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त. ज्या क्षणी संघ अडचणीत असा त्यावेळी प्रत्येक चेंडूवर धावा जमवण्यापेक्षा प्रत्येक चेंडूवर फटके मारण्यापेक्षा सुद्धा तुम्ही थोडं वेळ मैदानावर उभे राहा. थोडे चेंडू निर्धाव गेले तरी चालतात. पण ह्या इतक्या सांगान सुद्धा मैदानावर बॅटर मात्र काहीतरी वेगळाच करताना भेरा मागतात 13 आणि माझा तुंतुना खरा. अच्छी गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी. जैसे कि शिवपाल शेख ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था, बढ़िया प्रदर्शन किया था, उसी तरह से पप्पी ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. 2 ओवर 6 रन और 3 विकेट. क्या जबरदस्त गेंदबाजी रही है, लाजवाब प्रदर्शन रहा है. प्रेक्षकांना विनंती आहे एकदा पप्पीसाठी, पप्पी लुबाना याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करा. काय जबरदस्त गोलंदाजी केली. और फिलहाल जो कोलैप्स आया है, खास करके आज देखिए पुणे की टीम पूरी तरह से इनकी जो पारी लड़खड़ा रही, किस तरह से विकेट गिरे हैं वो भी बिल्कुल आप थोड़ी देर के बाद ऑन स्क्रीन आपको बताएंगे. लेकिन बढ़िया प्रदर्शन. 2 ओवर 6 रन 3 विकेट पप्पी ने लिया है. बहुत बढ़िया गेंदबाजी की. सनी कस्बे 2 पर खेल रहे हैं. सुधीर साबले जो बिल्कुल गेंदबाज है, बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. और प्रेशर ये देखिए, पहिलो चेंडू पहिल्या चेंडूवर शरद पारगे त्रिफळ उद्ध्वस्त. त्यानंतर अमित तांबे बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या मारण्याच्या इराद्यान पॉइंटच्या हातात झेल देऊन राहुल साटमची विकेट बघा. परत एकदा क्लीन बोल्ड आणि त्याच्या पाठोपाठ दत्ता पवार ज्याच्याकडून मोठी जबाबदारी. रोहित बिल्कुल आए थे. इस वक्त लेफ्ट हैंडर बल्लेबाज अच्छी तरह से नहीं खेल पाए. अब उम्मीद इनके ऊपर भी थी, लेकिन ऑन साइड पर खेलने का प्रयास. नरसिंह बैक टू द पेवन चले गए और उसके बाद में ये गेंद बहुत महत्वपूर्ण गेंद. टप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद. ये जो 8 विकेट है, आपने 4 ओवर का जो खेल देखा जिसमें आए हैं. आप देखिए नजीम आए, नजीम की बात करें तो बहुत बेहतरीन गेंदबाजी. उनकी जो हैट्रिक है वो बहुत वायरल हुई थी, बहुत बढ़िया प्रदर्शन किया था और शानदार गेंदबाजी. ये जो विकेट है ना, इनको बिल्कुल राज आती है. टप्प पडल्यानंतर आतल्या दिशेने चेंडू वळवताना नजीम गुल्ली मॅन फ्रॉम गुजरात. एका रनचा निश्चित धावसंख्या स्थिरावली 15 रनचावर. 5व्या षटकाची सुरुवात. 65 रनचा पाठलाग. संपूर्ण स्पर्धेचा विचार केलो तर संपूर्ण स्पर्धेत सुप्रीमोच्या इतिहासामध्ये आतापर्यंत 146 सामनावीराचे किताब दिले गेले. पण संपूर्ण सुप्रीमो चषक ह्या स्पर्धेतले खेळाडू, पंच, कॉमेंटेटर यांका जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे आमचे सामनाचे सगळे कार्यकर्ते, सामनाचे सगळे पत्रकार, सामनाचे सगळे फोटोग्राफर, ह्या सगळ्यांका मानाचो मुजरो असा. मैदानावरच्या 146 सामनावीराबरोबरच हे सगळे सामनाचे पत्रकार आणि फोटोग्राफर हे खरे सामनावीर असत. एकदा टाळ्यांचो गजर करूया ह्या खऱ्या सामनावीरांसाठी. नाजिब अपनी बॉलिंग पर तैयार और टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलते हुए गेंद. टेलेंडर बीच मैदान पर है. सुधीर साबले एक तरफ सनी कस्बे. अब इनके ऊपर थोड़ी निगाह रहेगी. बहुत अच्छी गेंदबाजी, बिल्कुल 34 स्टंप के ऊपर गिरने के बाद और ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद. और ये कंट्रोल है, अच्छा वेरिएशन है नाजिम गुल्ली के पास. सुधीर साबळे सायकरांच्या दिशेने आज संधी असलेली सुधीरकडे. हे सुद्धा गुणवान खेळाडू असा. जुन्नर मधलो एकमेव खेळाडू, उत्तूर तालुक्याचो ह्यो खेळाडू. अगदी काहीच दिवसामध्ये उत्तूर तालुको ह्यो शिवनेरी या नावान सुद्धा ओळखले जातलो. आणि त्याच तालुक्याची एक मोठी स्पर्धा गाजवलेलो खेळाडू, जुन्नरचो खेळाडू सायकर यांच्या दिशेने. बाहर की तरफ निकलते हुए गेंद. ज्यादा कुछ नहीं कर रहे, गेंद को देख रहे, गेंद को छोड़ रहे विकेट कीपर के लिए. विकेट कीपर अपना काम कर रहे. स्कोर बोर्ड नहीं बढ़ पा रहा है. अभी मैंने एक बात बताई थी कि जो लोएस्ट स्कोर क्या है, तो लोएस्ट स्कोर है बिल्कुल 21, जो ऋषिता 11 बांद्रा के नाम पर है. अब जाकर ये दर्शक देखिए अभी भी एंजॉय कर रहे हैं. भाई कल की भी तैयारी कीजिए. कल यहाँ मेरे हिसाब से बैठने के लिए भी जगह नहीं होगी, खड़े रहने के लिए जगह नहीं होगी. पिछले साल का एक्सपीरियंस ये था, बहुत सारे लोग यहाँ मैदान के बाहर इंतजार कर रहे थे, अंदर आने की कोशिश कर रहे थे. उसी तरह का माहौल कल भी रहेगा. अब जाकर 5 ओवर 16 रन 8 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल अभी भी आना बाकी. प्रशांत, मैदानावर प्रेक्षकांचा उत्साह बघण्यासारखा असा. दोनही संघ टेन्शन मध्ये असत. सुप्रीमो चषकातलो एक मोठो महत्वाचा सामनो खेळताना दोनही संघांवर प्रेशर असा, कारण खयच्याही क्षणी सामन्याची गणितं बदलाक शकतात. पण मैदानावर प्रेक्षक मात्र गाणं नसताना सुद्धा मनातल्या मनात गाण्याच्या तालावर धुंद होऊन बेभान नाच करताना. बिल्कुल आज गेंदबाजों ने रिदम के साथ गेंदबाजी की. बहुत बढ़िया अच्छी गेंदबाजी रही है और उसके कारण पूरी तरह से शीर्षा स्पोर्ट का पलड़ा भारी. और तेज रफ्तार के गेंद पीटी जॉनसन आए हैं.
पहले मैच की बात करें तो बादल बढ़िया प्रदर्शन रहा पीटी जॉनसन का इस मुकाबले में। एक प्लेटफॉर्म सिब्बान शेख ने और उसके साथ अगर देखें तो पप्पी लुबाने ने अपनी टीम के लिए बनाया है। अब जाकर केवल नॉर्मल गेंदबाजी करने कुछ करने की जरूरत है, जो कुछ करना है वो बल्लेबाजों को करना है। बॉलिंग मार्कवर पीटी उषाची आठवण करून देणारी गोलंदाजी, पीटी जॉन्सन त्याच वेगात गोलंदाजी। आणि संपूर्ण जगातल्या जलद माणसाची जर गोष्ट केली, 3 ऑलिम्पिक मध्ये 8 गोल्ड मेडल ज्यांनी पटकावली, युसेन बोल्ट। आणि हे 8 गोल्ड मेडल पटकावण्यासाठी किती मिनिटात तो धावलो? 115 सेकंद। 115 सेकंद म्हणजे 2 मिनिटात 8 गोल्ड मेडल। कमीत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त मिळवलेली मिळकत ती होती, पण त्यामागे 20 वर्षांची मेहनत होती, ती मात्र खूप कमी लोकांका दिसली। अशीच मेहनत करूची लागतली ग्लोबल सेंट एंजेलो पुणे संघ। सुप्रीमो चषकात तुम्ही जिंकणा किंवा हरणा या महत्वाचा नाही असा, तुम्ही सामनो कसो खेळलात या जास्त महत्वाचा। ओ पटकी भी गेंद टप्पा खाने के बाद उछाल लेते भी बहुत अच्छा बाउंसर था ये। पीटी जॉनसन बैकफुट पर लेके गए बल्लेबाज को, देखिए बहुत अच्छा एक बार फिर क्रीज के कोने का इस्तेमाल और टप्पा खाने के बाद गेंद बिल्कुल ऊपर आई, सीने तक आई और उसके बाद विकेट कीपर की तरफ चले गए। शानदार गेंदबाजी पीटी जॉनसन द्वारा। गेल्या वर्षाच्या स्पर्धेचा जर इतिहास बघितलो तर गेल्या वर्षी शिरसाट स्पोर्ट्स संघ, शिरसाट स्पोर्ट जेबीए ब्रदर्स जो या नावान खेळणारा संघ गेल्या वर्षी एकच सामना खेळलो आणि एकाच सामन्यात पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर गेलो। या वर्षी मात्र दुसरा सामना जिंकान सेमीफायनलच्या दिशेन वाटचाल करताना, म्हणजे येळ बदलाक वेळ लागणार नाही। वेळ बरोबर खेळ बरोबर हा मान्य असा, पण वेळ आपणाक सुद्धा बदलूची लागता। IPLचा इतिहास जर बघितला तर IPLच्या इतिहासमध्ये जोस बटलर 2016 ते 2022 या कालावधीत 0 रन्सवर फक्त एक वेळा बाद झालो, पण या एका वर्षात 2023 मध्ये तोच जोस बटलर 5 वेळा 0 रन्सवर बाद झालो। एकाच म्हटलं जाता येळ बरो तेचो खेळ बरो आणि जेचो येळ वाईट तेका झाडार चढलेलो असताना येऊन कुत्रो खायत। खेळाडी वेळ बदलायला कधी वेळ तर लागत नाहीये, इथे सुद्धा तसंच घडले। 12 चेंडूमध्ये 48 आणि यापूर्वी जर बघितलं तर पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती ग्लोबल सेट पुणे संघानं, परंतु या स्क्रीनवरती पहा या स्पर्धेला नवीन चेहरा, या स्पर्धेला निश्चितच व्यावसायिक बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर निश्चितच आमदार आदरणीय सन्माननीय संजयजी पोतनीस साहेबांनी। आणि म्हणूनच आज क्रिकेट वेडे जे आहेत, क्रिकेट शौकीन जे आहेत, या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्याने या मैदानाच्या दिशेनं पहिल्या दिवसापासून येताना आपण पाहिलेले। इस बार अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खूबसूरती के साथ इनसाइड गेंद को खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जा रही है और ये बिल्कुल अच्छा स्ट्रोक बल्लेबाज सनी कसबे का 4 रन चौका। संपूर्ण इनिंग मधलं हे पहिलं चौकार, दुर्मिळ झालेलं चौकार सनीच्या बॅट मधून। चौकारनीची धावसंख्या 21 धावा, निच्चांकी टोटलच्या जवळपास इलेली धावसंख्या, म्हणजे थोडंसं आता निश्वास टाकू हरकत नाही। या चेंडूवर जर 1 रन इलो तर निच्चांकी धावसंख्या पार होतील आणि ती निच्चांकी धावसंख्या पार करून 22च्या दिशेने धावसंख्या वधारताना शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि उरलेल्या 10 चेंडूमध्ये खूप मोठं पल्लो गाठूचो असा, पण ह्या क्रिकेट असा काय होईत काय सांगू येणार नाही। एका ओव्हरीत 6 षटकार ही खूप दुर्मिळ गोष्ट होती, पण ऋतुराज गायकवाडने दाखवून दिला की एका ओव्हरीत 7 षटकार सुद्धा मारले जाऊ शकतात। अच्छी गेंद टिप ऑफ स्टंप के बाहर, बढ़िया गेंदबाजी। नाजिम गुल्ली की बात करें तो 2016 में बहुत अच्छा प्रदर्शन किया था, जब इन्होंने हैट्रिक ली थी तो उस्मान पटेल प्लेड ऑन हो गए थे, रवि लिंगाला क्लीन बोल्ड किया गया था, बिलाल शेख कैच आउट हुए थे। वो 3 बहुत इंपॉर्टेंट विकेट मिट्टी के विकेट पर और बेहतरीन गेंदबाजी करते हैं। अच्छा स्ट्रोक है, गेंद बाउंड्री की तरफ जाएगी बिल्कुल 4 रनों के लिए। इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4, गेंद बाउंड्री की तरफ फरार। ये बहुत अच्छा जबरदस्त चौका, सुपर में चौका बल्लेबाज का। सुधीर साबळेच्या बॅट मधून आणखी एक चौकार, ह्यो दुसरा चौकार आहे इनिंगचो स्विच जे का म्हटलो जाता। मालवणीत सांगायचं तर लग्नाक दाखवली देखणी आणि माळेक उभी केली चकणी। उभं राहिलो राईट हँडरच्या स्टान्स मध्ये आणि शॉट खेळलो। सनी एक तरफ लड़ रहे हैं अपनी टीम के लिए, गेंद को कट करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों की तरफ रहा और ये पीटी जॉनसन का निर्णायक ओवर। हवा में गेंद, गेंद के नीचे वैसे कोई खिलाड़ी नहीं है, गली क्षेत्र में आई है और सुधीर ने गेंद को उठाया, तब तक एक रन लेने का मौका है। ये आखिरी जोड़ी है, वैसे अगर देखें तो बादल रोहन को ज्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिलता, ज्यादा गेंदबाजी करते, लेकिन आज आखिरी बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर उतरे हैं। बॉलिंग मार्कवर संस्कार, यापूर्वीच्या सामन्यात ज्याने बहारदार फलंदाजी केली, या षटकात आपली गोलंदाजीची ताकद दाखवण्यासाठी संस्कार बॉलिंग मार्कवर।
सुप्रीमो 2023 मध्ये 12वा सामना तुमच्या समोर. आतापर्यंत 11 सामने समाप्त आणि या 11 सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी स्पर्धा गाजवली, सामने गाजवले. अनिकेत सानप, बंटी पटेल, श्रेयस कदम, एजाज कुरेशी, धीरज सिंग, राजेश सोरटे, इम्रोज खान, सुनील नैन, विवेक शेलार, दत्ता पवार आणि संस्कार हे आतापर्यंतचे या 10व्या पर्वाचे 11 सामनावीर. मॅन ऑफ द मॅच. फिलहाल इस वक्त अगर देखें तो बढ़िया प्रदर्शन गेंदबाजों द्वारा. एक और नाम आपको ऐड करना पड़ेगा क्योंकि सिब्बान ने बहुत बढ़िया, बहुत अच्छी गेंदबाजी की है, नपीतुली गेंदबाजी, घातक गेंदबाजी की है. अगदी बरोबर. फक्त औपचारिकता बाकी असा या सामन्याचो सामनावीर कोण असतलो कोणाकच विचारूची गरज नाही. फॉर्मॅलिटी म्हणून आमच्या स्कोररना आम्ही विचारतलो, पण मैदानावर तो शेमडो पोरगो सुद्धा सांगित या सामन्याचो सामनावीर कोण असतलो. बहुत बढ़िया, अच्छी गेंदबाजी रही है और घातक गेंदबाजी करते हुए जो हौसले थे, खास करके ग्लोबल सेट पुणे के, वो उसको तहस नहस करने का काम किया. ये फाइन लेग पर अच्छा स्ट्रोक, बहुत बढ़िया स्ट्रोक है और रोहन करत के बल्ले से एक अच्छा स्ट्रोक गेंद बॉलिंग की तरफ जाते हुए 4 रनों के लिए. इसी के साथ ये मुकाबला शीर्ष 7 पर जेवे ब्रदर्स ने अपने नाम पर कर दिया है और अब बादल वो गाना गा रहे हैं, ले जाएंगे ले जाएंगे, ये सुप्रीमो चषक 2023 की खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे. और इस मुकाबले में गेम चेंजर खिलाड़ी जो है उसके बारे में बिल्कुल हम थोड़ी देर के बाद चर्चा करेंगे. बिल्कुल अब मैन ऑफ द मैच का अवार्ड किसको जाएगा, देव हमारे साथ जुड़ने वाले, थोड़ी जानकारी हम देने वाले हैं. सेमीफायनल मध्ये प्रवेश करणाऱ्या शीर्षाट स्पोर्ट जेव्हीए ब्रदर संघाचं मनपूर्वक अभिनंदन. ग्लोबल सेंट एंजेलो पुणे संघ एक मातबर संघ स्पर्धेत उतरवल्याबद्दल सुप्रीमो 2023 कडून तुमचे आभार मानून आजच्या दिवसातून मी बादल चौधरी सगळ्यांची रजा घेते, थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी, जय मालवणी, जय थय मालवणी. तो चलते मैन ऑफ द मैच. बिल्कुल इस वक्त आपके स्क्रीन पर देखें तो वह उमर 11 डिंग डोंग नियाजी वॉरियर्स, शौर्य हर्षित ठाणे और शीर्षा स्पोर्ट. ये जो क्वेश्चन मार्क था 4थे नंबर पर, बिल्कुल वहां आप शीर्षा स्पोर्ट को देख रहे हैं. तो ये क्वालिफाइड टीम फॉर सेमीफाइनल. कांग्रेचुलेशन सुप्रीमो चषक 2023 और सीजन 10 आप देख रहे हैं. तो अब चलते मैन ऑफ द मैच का जो हकदार 2 ओवर 7 रन और 4 शिकार, शिवबान शेख ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार. क्या जबरदस्त किया पलटवार, इसीलिए मैन ऑफ द मैच शिवबान शेख. धन्यवाद. खरं तर आपण ह्या संपूर्ण गेल्या 4 दिवसांमध्ये बघितलेले वेगवेगळे सामनावीर, ह्या शेवटच्या सामन्यात जो आता सामना रंगला त्याच्यामध्ये पण आपण बघितलं की उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन कसं असेल तर ते असं असेल. या दोन्ही खेळाडूंनी एकाने काढले 4 विकेट, एकाने काढले 2 आणि संपूर्ण आपण म्हणूया ना पाठ मोडूनच टाकली समोरच्या टीमची आणि काही उत्तर नव्हतं. ग्लोबल सेंट अँजेलोज पुणे या संघाकडे 65 धावांचा पाठलाग तर करत होते खरं, पण कुठेतरी जाऊन एक गोष्ट मात्र खरी की आपण जोवर पिचवर उभे राहत नाही तोवर कदाचित त्या धावा होऊ शकत नाहीत. तर आपल्याला थेट वळायचं सामनावीर कोण आहे या दिशेने. तत्पूर्वी मी मान्यवरांना विनंती करेन, आपण या मंचावरती निमंत्रित आहात. सन्माननीय श्री संजय भाई पोतने साहेबांना मी विनंती करणार आहे, आपण या मंचावर निमंत्रित आहात. त्या सोबतीनेच ॲग्नेलो राजेश अथायडे सरांना सुद्धा मी रिक्वेस्ट करेन, आपण सामनावीरचा जो पुरस्कार द्यायचा आहे त्यासाठी या मंचावरती यायचं आहे. आज सुद्धा 3 धमाकेदार सामने आपण पाहिले. आता मात्र प्रतीक्षा उद्याची. उद्या कोणते 4 संघ आहेत जे एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार आहेत, सेमीफायनलचा सामना कोण जिंकणार, फायनल पर्यंत मजल कोण मारणार हे तर आपल्याला उद्या कळणारच आहे. पण तत्पूर्वी आपल्याला वळायचं आहे सामनावीराच्या दिशेने आणि त्यानंतर मी नक्कीच जाहीर करेन की कोण आहेत ते 4 संघ जे उद्या सेमीफायनलचा म्हणजेच उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहेत एकमेकांसमोर. ते सामने कोणासमोर कोण असणार आहे हे तर आपल्याला उद्या कळेलच, पण ते 4 संघ कोण आहेत ते नक्कीच आपण जाहीर करू. मी विनंती करेन सन्माननीय श्री संजयभाई पोतने सरांना आणि त्या सोबतीनेच ॲग्नेलो राजेश अथायडे सरांना की आपण या मंचावरती येऊन इथे सामनावीराचा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे. तत्पूर्वी मी जाहीर करतोय की उद्या जे 4 संघ उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहेत ते आहेत उमर 11 डिंग डोंग नियाजी वॉरियर्स, शौर्य हर्षित आणि आता नुकताच जिंकलेला संघ तो म्हणजे शीर्षाट स्पोर्ट्स जेव्हीए ब्रदर्स. हे 4 मातब्बर संघ, 4 बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार आहेत उद्या संध्याकाळी. कारण उद्याचे सामने उपांत्य फेरीचे त्यातून ठरेल अंतिम फेरीत कोण मजल मारतंय हे आपल्याला उद्या कळणारच आहे. खरं तर प्रत्येकाला उत्सुकता आहे
की उद्या आम्हाला ह्या स्टेडियममध्ये एक तरी जागा मोकळी मिळते का कुठेतरी बसण्यासाठी. कारण मला माहिती आहे प्रत्येक खेळाडू जो उद्या येणार आहे त्याचे फॅन्स तुडुंब गर्दी करणार आहेत उद्या या स्टेडियममध्ये. त्यामुळे कुणाला बसायची संधी मिळते, कुणाला आयफोन जिंकायची संधी मिळते, कोण उद्या स्टेडियममध्ये बसून कॅच पकडून पारितोषिक जिंकतोय हे आपल्याला उद्या कळणारच आहे. हा घमासान युद्ध उद्या या 4 संघांमध्ये होणार आहे. कोण जिंकेल कोण हरेल ठाऊक नाही, पण नक्की जिंकलंय ते म्हणजे सुप्रीमो ट्रॉफीचं मन प्रत्येक रसिक श्रोत्यांनी, प्रत्येक खेळाडूने. तर आपण वळूया सामनावीराच्या पुरस्काराच्या दिशेने. मी संजयभाई पोतनी साहेबांना विनंती करणार आहे की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी इथे यायचं आहे. ती फुलटॉसची बॅट आहे, जर्सी आहे. मी राजेश अथायडे सरांना सुद्धा मी रिक्वेस्ट करेन आपण इथे येऊन पारितोषिक द्यायचं आहे, सामनावीराचं पारितोषिक द्यायचं आहे. या शेवटच्या सामन्यामध्ये आपण बघितलं गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि 4 विकेट ज्यांनी पटकावले, अर्थात 4 विकेट ज्यांनी कमावले असा सिबान शेख ठरलेला आहे सामनावीर ह्या शेवटच्या सामन्याचा. मी विनंती करेन साहेबांना आणि राजेश अथायडे सरांना की आपण इथे येऊन सामनावीराचा पारितोषिक द्यायचं. खरंच खूप उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली. आपण देणार आहोत फुल टॉसची बॅट, सुप्रीमोचं हे किट, ही जर्सी, सॉक्स आणि हे सगळे गुडीज ज्यांना मिळत आहेत. खरं तर अभिनंदन त्या प्रत्येक खेळाडूचं. तत्पूर्वी आपल्यासोबत सन्माननीय आमदार विभाग प्रमुख सन्माननीय श्री संजयभाई पोतनेशी, त्यांच्या वतीनेच ॲग्नेलो राजेश अथायडे सर आणि आपला सामनावीर ठरलेला आहे सिबान शेख. जरा टाळ्या जोरदार वाजवूया आपण या खेळाडूसाठी. एकतर्फी सामना बदलून टाकलेला आहे आणि खरंच ह्याची बातमी उद्या सामन्यामध्ये नक्कीच येणार आहे. अभिनंदन. सुप्रीमोची ही जर्सी, सॉक्स, कॅप आणि फुल टॉसची ती बॅट आणि मॅन ऑफ द मॅच हा खिताब. खरं तर त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करून सामनावीराचा हा खिताब पटकावलाय, पण कदाचित सिबान भाई ये बैट ये बता रही कि कल बैटिंग करनी पड़ेगी. वो तो है ही, लेकिन कल बैटिंग ज्यादा करनी पड़े शायद, तो ये फुल टॉस की बैट आज दी जा रही है यहाँ पे. सिबान भाई कॉन्ग्रेचुलेशन. लेकिन जाने से पहले 2 बातें हो जाए यहाँ पर. सिबान भाई अरे ये बात नहीं करते, ये बस गेंदबाजी करते हैं. लेकिन सिबान भाई क्या अलग करना पड़ा इस मैच में? पहले मैच में तो चलिए एक तरफा मुकाबला नहीं था, दोनों तरफ से मैच चल रही थी. इस मैच में क्या अलग ऐसा किया आपने कि ये जादुई करिश्मा दिखाई दिया हमें? हम लोग तो अभी सोचे थे 2 विकेट निकाल लेंगे, लेकिन एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग हो गया और 3-4 विकेट गिरे, हम लोग को मैच जीत गए इसलिए. दोनों तरफ से गेंदबाजी बढ़िया चली थी. एक तरफ से पपी थे, एक तरफ से आप थे. क्या चल रहा था दोनों में? बीच में बातें हो रही थी कहाँ टप्पा गिरना चाहिए, कैसी गेंदबाजी होनी चाहिए? नहीं, बॉलिंग तो अच्छी गिरते गए और रन भी नहीं हो रहे थे और विकेट मिलते गया, इसलिए पप्पी ने भी अच्छी बॉलिंग किया और सब ने कर लिया सब. क्या अरे चलिए, थैंक यू सो मच इमान भाई, थँक्यू सो मच राजेश सर, थँक्यू सो मच संजय पोतने सर. आणि अर्थातच जाता जाता पुन्हा एकदा उद्या जे 4 संघ असणार पण त्याआधी आपण टीम्सना इथे किट देत आहोत. येस, ग्लोबल सेंट अँजेलोज पुण्याची टीम, त्या संघातील खेळाडूंना मी रिक्वेस्ट करणार आहे आपण सगळ्यांनी वरती मंचावरती यायचं. आपल्याला ही किट बॅग्स आपण देतोय.